चला मित्रांनो, लाईव्ह रेकॉर्डिंग चालू. आपण पाहत होतो 7600चा पुट ऑप्शन. 9:05 झालेले आहेत. क्रूड ऑइलचा चार्ट आहे हा. स्ट्राईक प्राइस 7600. ही स्ट्राईक प्राइस आपण घेतलेली आहे करंट मार्केटच्या सिच्युएशन नुसार. याची प्राइस सध्या 15-16 अशी चालू आहे, पण एक जबरदस्त असं मोमेंटम येण्याची शक्यता आहे या ठिकाणी. तर ते आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूत. 9:05 झालेले आहेत आणि बहुतेक आज क्रूड ऑइलची एक्सपायरी आहे 16 तारखेला. एक बार कन्फर्म करून घेऊयात. 7600चा पुट ऑप्शन. या क्रूड ऑइल मध्ये आपण ट्रेड तर करत नसतो, कारण यामध्ये कसं आहे, जरा कॅपिटल जास्त लागत असतं. आता हे बघा, असं बाय करायला गेलं तर किती लागले तर बाबा, म्हणजे 1,500 रुपये म्हणजे आता लागत नाहीत, कारण ह्याची आज एक्सपायरी आहे ना. आज याची एक्सपायरी आहे. आता एवढे पैसे लागत नाहीत आणि मार्केटला बंद व्हायला 2 घंटे बाकी आहेत. 11 वाजेपर्यंत समजा प्रीमियम आपल्याला स्वस्त मिळतील. स्कॅल्पिंगसाठी याच्यामध्ये छान काम करू शकता तुम्ही, एक्सपायरी जशी जवळ आली तशी. ओके, तर म्हणजे आपल्या इंडियन मार्केटमध्ये 5-6 हजार कसे लागतात तसेच पैसे लागत असतात, ते आपण नंतर बोलूयात. पण यावेळी अगोदर आपला इथे एक सेटअप झालेला आहे, ते आम्ही तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करूयात. कारण एका व्ह्यूवरचा कमेंट आलेला आहे, त्यांच्या फरमाईशवर आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत. ओके, तर सहजच मी चार्ट पाहत असताना या ठिकाणी आपला एक सेटअप दिसला. ते थोडंसं मला थोडंसं मार्कआउट करून घेऊ द्या. आता ही प्राइस 18 रुपये जाणार आहे, सध्या 15 आहे. आता म्हणजे 18 कडं जाईल, पण ती कुठून जाईल, कशी जाईल, ते आपल्याला गणित काढायचे मुळामध्ये. ओके, तर मग आपला सेटअप बनलेला आहे बघा 5 मिनिट टाइम फ्रेमवर. आता ही याची प्राइस 15 रुपये चालू आहे. होऊ द्या, आपला काही घेणं देणं नाही याच्याशी, पण आपला एक सेटअप आहे या ठिकाणी. त्या सेटअपच्या कंडिशनला हे मार्केट फुलफिल करतंय. तर आपल्याला ही जर प्राइस यानं 11 रुपयाला जर दिली, तर मग या ठिकाणी ट्रेड होऊ शकतो. ते कसा होईल काय नाही तेच आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ चालू केलेला आहे. थोड्याशा लेवल्स ड्रॉ करू द्या. आपल्याकडे कोणत्याही प्रकारच्या, कसल्याही प्रकारच्या इंडिकेटर नाहीत किंवा लेवल्स नाहीत, की आपण पूर्णपणे डिलीट मारू. लेवल्स कशा काढायच्या, आज तुम्हाला ही प्राइस वर तर जाणारच आहे हो, पण ती जाणार कशी, थोडंफार मी इथे रिव्हील करणार आज थोडं. कारण एका व्ह्यूवरचा प्रश्न आहेत आणि त्यांना थोडी उत्सुकता असल्यामुळे मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. ओके, आणि थोडं आपण ते नंतर बोलू. थोडंसं मला मार्कआउट आणि लेवल्स काढू द्या. 9:07 झालेली आहेत आणि सेटअप आपला जो फेवरेट सेटअप आहे राम बलराम, तो या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. तर थोड्याशा लेवल्स मला ड्रॉ करू द्या अगोदर. लेवल काढत काढत तुम्हाला बोलतो. आता आता आपल्याला करंट मार्केटच्या सिच्युएशन मध्ये समजा, थांबा 1 मिनिट, 2-3च लेवल ड्रॉ करू द्या, मग बाकीच्या पुरता. कसं आहे, एक लेवल ड्रॉ करू 29 रुपयाची ब्लॉक. याच्यामध्ये आपण काय ट्रेड तर करत नाही, पण तुमच्या नॉलेजमध्ये भर होण्यासाठी आणि मलाही कामाला येईल हा व्हिडिओ, म्हणून मी रेकॉर्ड करत असतो. सध्या क्रूड ऑइलचा चार्ट आपण पाहतो, 7600चा पुट ऑप्शन आहे आपल्याकडे. ओके, अजून महत्वाचे लेवल कोणते आहे तर आपल्या सेटअपमध्ये ही एक लेवल ड्रॉ करू आपण. कारण आता ही याची एक्सपायरी असल्यामुळे याच्यामध्ये थोड्या मोठ्या मोठ्या स्पाईक येण्याची शक्यता आहे. आता याचं म्हणजे 2 तासाला बंद होते ना मार्केट, हे 11, 11:30, 11:15, 11:30 बंद होत असतं मार्केट हे. तर त्या हिशोबाने जो कोणी हा सेलर आहे, इथून शॉर्ट मारलेले सेलर आहे, त्याला कुठून शॉर्ट मारित आणले नंतर बघू आपण. अगोदर इथले लेवल ड्रॉ करू द्याकडे, कारण ही ऑप्शन ट्रेडिंग असते. याच्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग मध्ये महत्वाचं असते लेवल्स. कुठं कुठं काय काय दिसते बघू द्या मला, म्हणजे तुम्हाला सांगण्याचं जरा सोपं होईल. मला थोडं लेवल ड्रॉ करू द्या. 1:35, 2 झालं, 3. ओके, चला हे इतके 3 ते 4 आपण लेवल ड्रॉ केलेले आहेत, मेन लेवल. बरं का, ही एक लेवल ड्रॉ करू इथली सेंटर पॉईंट 37 रुपये. त्याला आपण पिवळं करूया, कारण ते आपल्या सेटअपमध्ये बसते 37 रुपयापर्यंतची प्राइस. आणि खाली कुठं हे हे टार्गेटकडे जाते 37 रुपये. सेटिंग टार्गेट
CHARGET चार्ट बघितल्या तुम्हाला कळायला पाहिजे की प्राइस काय करू शकते ते. तर अजून कोणत्या लेवलचं आहे ते तुम्हाला होण्याच्या अगोदर मी टार्गेट काढलेलं आहे बरं का, ते 37 रुपये. आता हे केव्हा होईल मला माहित नाही, पण आजच्या तारखेमध्ये त्याला हे प्रीमियम 0 होण्याच्या अगोदर 37 रुपयाला जाणंही त्याच्या बापाला जावं लागते. आता तो सेटअप आहे, त्या सेटअपच्या नियमामध्ये हे बसतंय, म्हणून तर हा व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलं ना मी. ओके. आणि आमच्या एका व्ह्यूवरची फरमाईश होती की बाबा एक थोडंसं एक्सप्लेन करा. जास्त म्हणजे काय, थोडंसं करूत आम्ही प्रयत्न एक्सप्लेन करण्याचा या ठिकाणी. पण मी 100% तर सांगणार नाही. हां, 70-80% पर्यंत सांगेल आणि एक 20% मी सांगणार नाही याच्यामध्ये. का तर आपण YouTubeला असं नाही सांगू शकत खुल्लम-खुल्ला. ओके. कारण का तर ते नंतर भविष्यामध्ये सेटअप काम करीत नाहीत. कारण गेल्या वर्षी माझ्या हाताने एक चूक झाली होती. YouTubeला आपलं अजून चॅनल याच नावानं होतं आणि एक वर्षभर आपण त्याच्यावर काम केलं होतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण 100% आपण पूर्णपणे सांगितलं होतं. पण कालांतरानं काय झालं, ते सेटअप करणं बंद झाले. मग मला 6 महिने वेट करावा लागला. ते सेटअप म्हणजे होत होते सेटअप, पण आपल्याला नुकसान देत होते ते सेटअप. ओके. म्हणजे याचा अर्थ ते मोठ्या प्लेयरला कळाले होते, म्हणजे ते आपल्या विरुद्ध दिशेमध्ये काम करत असतील लोकं. असं का सांगता येते? काय सांगता येते? आजकाल एआयचा जमाना आलेला आहे आणि आपण हे असं लाईव्हमध्ये रेकॉर्डिंग करायला व्हिडिओ आणि ते जर सिस्टमला कळत असतील, तर मग ते बिलकुलच आपल्या विरोधामध्ये मार्केट घालणार ना. मग त्यासाठी मग आपण जास्त नाही हे करायचं. ओके. तर आता ही प्राईस आता 37 रुपयाकडे कशी जाईल काय नाही, तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ना. इथं सगळं आपल्याला गोष्टी माहीत आहेत. पण तरीही आपण याच्यामध्ये ट्रेड करत नाही. का करत नाही? ते कारण काही पर्सनल कारणं असतात माणसाचे. कधी परिस्थिती नसते, कधी प्राईस महाग झालेली असते. त्यामुळं आपण इथं असं झटकीफट या ठिकाणी निर्णय घ्यावा लागत असतो. ओके. आणि आपल्या अकाउंटला आज कसं आहे, सगळं पूर्ण बॅलन्स आपण 0 ठेवलेलं आहे. तुम्हाला मुद्दाम दाखवतोय हो का हे फंड. आपला फंड किती आहे? 39.30 पैसे. पूर्ण पैसे विथड्रॉवल केलेले आहेत. आपण फक्त ₹10,000 मागं 5,000 कमाई केल्याच्या नंतर काही गरजच नाही ना आपल्याला. आपल्याला बँक जशी रिटर्न देते ना, त्या हिशोबानं आपल्याला ते का मार्केटमध्ये वर्क करावं लागत असतं. तर आपण 7,600चा पुट ऑप्शन बघतोय ना. ओके. ते सांगेल मी तुम्हाला असंच बोलता. पण ओव्हरऑलमध्ये ही प्राइस 0 होण्या अगोदर 37 रुपयाला एकदा तरी टच करण्यासाठी जायला पाहिजे. मिनिमम हे 29 रुपये, म्हणजे जी हे आपला सेटअप आहे, मी तुम्हाला सांगतो, हे जे सेटअप आहे की नाही, या ठिकाणी सेटअप बनला आहे राम आणि बलराम, त्याला आपण असं नाव दिलेलं आहे. आता हे कुठं सपोर्ट घेऊ शकतो ते सांगतो तुम्हाला. ओके. तर ह्या सेटअपमध्ये इथं एक बनलाय हो का, इस कैंडल ने इसको इंगल्फ कर दिया, डोजी कैंडल बनाया. तो इस कैंडल ने, एक मिनट, इस कैंडल ने इसको इंगल्फ बनाया, डोजी कैंडल बनाया. मतलब ये राम जी हो गए और ये बलराम जी झाले, म्हणजे हो गए. थोडी मराठी, थोडी हिंदी, थोडी खिचडी सरकार. आपण आपलं महाराष्ट्राचं सरकारच खिचडीमध्ये आहे. आता त्या सरकारबद्दल काय बोलावं आपण? ते उगं एक माझ्या डोक्यात आलं म्हणून बोललो मी, सुचलं मला ते. ओके. तर सेटअप आपल्याला आहे या ठिकाणी, हे राम आणि बलराम. तुम्हाला करंट मार्केटमध्ये सांगतोय मी. इस कैंडल ने इसको इंगल्फ कर दिया, डोजी कैंडल बनाया, प्राइस नीचे आया. मग आपल्याला काय करायचंय, असाच सेटअप बॉटमला कुठं बनतोय का? ही सेलिंग आलेली आहे एवढी इथं, मग बॉटमला कुठं दिसतोय का? सेम टू सेम सेटअप. नीट लक्ष करून बघा, तुमच्या दिमागावर जोर द्या. दिमागावर आपल्या जोर द्यायचा. हे इथं बघा, हे इथं एक बनलाय. त्याचा टाइम सांगतो तुम्हाला किती आहे बाप्पा, 5:30 बनाय चालू झाला. एक त्याचा लेग बनला 5:35. हे बघा, 5 मिनिट टाइम फ्रेमवर बनलेला आहे हा सेटअप. इथं दिसते तुम्हाला वरी टाइम फ्रेम, मी असं स्क्रोल करतोय बघा. तर हे निळ्या ह्याच्यामध्ये हे बघा, हे असं 4 मिनिट केलं तर 4 मिनिटाचा येते, 5 मिनिट केलं तर 5 मिनिटाचा येते. आणि आपण या झिरोदा ब्रोकरवर ते आपण टाइम फ्रेम बदलू शकतो, लावू शकतो. कसं लावायचं ते थोडं सांगतो तुम्हाला नंतर. लगेच सांगू त्याला, काय हे चलत राहते, आपण तर काय ट्रेड करणार नाही याच्यामध्ये. पण एक सांगूत आपण, हे इथं येते बघा असं. हे इथं ॲड कस्टम इंटरवल म्हणून येते टाईमचा. समजा आपल्याला किती घ्यायचं आता, हे हवर्स,
हे मिनिट मी सगळे मिनिट ऍड केलेले आहेत. एक उदाहरण दाखल तुम्हाला 77 मिनिट आपण असे ऍड करता. असं ऍड करायचं इथं. ओके. आणि ह्याला स्टारला क्लिक करायचं म्हणजे हे इथं येऊन जाईल 77 मिनिटाचा टाइम फ्रेम असा. दिसलं का? एक मिनिट. अरे वा. हा. हे म्हणजे असे आपण जे काही टाइम फ्रेम लागत असतात ते पूर्णपणे टाइम फ्रेम आपण लावून घेतलेले आहेत आपल्याला स्टार मार्क करून. तर आपण काय म्हणत होतो, सेटअप आपला कुठं झाला आहे? हे या ठिकाणी सेटअप झालेला आहे. त्याला या टूलला आपण खतम करूता. ओके. तर ही प्राइस आता हे इथून उचलती बघा. हे हे या डोजी कॅन्डलचा एक सेंटर पॉईंट आपण मार्क करूयात. त्याला आपण काळं करूयात. म्हणजे हे 13 रुपये जे आहे, हे या प्राइससाठी फार महत्वाचं आहे. म्हणजे ते गॅप डोजी कॅन्डलचा सेंटर पॉईंट असतो हा. हे बघा इथे इंगल्फ केलेली आहे. हे इथून म्हणजे इस कैंडल ने इसको इंगल्फ कर दिया, इस कैंडल ने इसको इंगल्फ कर दिया. परफेक्ट डोजी बनाया. परफेक्ट डोजीचा हुडकायचा सेटअप. म्हणजे हे आपण त्याला रेक्टँगलनं मार्क करतो. म्हणजे किती वाजता बनला हा? 7:25 म्हणजे आताच बनलेला आहे. म्हणजे आता 9:16 झालेत. हे 7:35 बनलाय बघा. म्हणजे इथं सेटअप तयार झाला आपला. हा डिमांड लेवल आहे. ओके. हे बॉटम लेवलला इथं बनल्यामुळे डिमांड लेवल झाला. त्याला आपण थोडंसं डार्क करूयात, लॉक करूयात. याला आपण असं डिमांड लेवल नाव देऊयात. आणि ही एक लेवल मार्क करू. आता ही प्राइस आता इथून उचलणार आहे ₹11.91 ओके. त्याला आपण थोडंसं चॉकलेटी कलर देऊयात. ओके. लॉक. ₹11 ते ₹13.56 या प्राइस रेंजमधून ही प्राइस इथले ऑर्डर घेणार. म्हणजे आमच्यासारखे जे ट्रेडर टप्पून बसलेले असतात, ज्यांचा सेटअप असतो. हे टपून बसलेले असतात या प्राइसवर. मग जेव्हा केव्हा ही प्राइस इथं येईल या एरियामध्ये, एक बाईंग झोन असतो त्या सेटअपचा आपला. म्हणजे ही जी कॅन्डलस्टिक बनलेली आहे डोजी, एक मिनिट सांगतो. हे इथं लावतो आपण याला बाईंग ऑर्डर. एक पेपर ट्रेडसाठी तुम्ही समजून घ्या ना करंट मार्केटमध्ये. हे असं. मग आता हे म्हणजे आता ही जेव्हा कॅन्डलस्टिक इथं येईल आपली ऑर्डर घेण्यासाठी, जर आपल्याला दिली तरच घ्यायची आपण. कारण आपल्या सेटअपच्या नियमानुसार इथे यानं ₹13 यायला पाहिजे. ओके. तसं 13हून उचललं ह्यानं, पण त्या ₹13 आपल्याला रिटेस्टिंग पाहिजे. म्हणजे इथली ऑर्डर घेतली पाहिजे यानं. ₹13 ते ₹11 या प्राइस रेंजमधून कुठूनही उचलू शकते. तर मग आपल्याला टार्गेट काढायचे आता. टार्गेट कसं काढायचं? अगोदर हे सप्लाय झोन तयार करतो आपला इथं. ओके. हे बघा, हे सप्लाय झोन इथं लिहायचंच. हे सप्लाय झोन करायला लॉक करा. एक मिनिट. कलाकारी करना हमसे कोई सीखे. सेटिंग इंग्लिश हमें नहीं आती. इंग्लिश करू आपण. सप्लाय झोन. ओके. म्हणजे राम बलराम आपला सेटअप. जाऊ दे सप्लाय झोन नाही, आपण राम बलराम करू. देवाच्या नावानं आहे की नाही. हे रामजी झाले सेटिंग. रामजी म्हणजे खाली पडणारे रामजी. राम जी की निकली सवारी. आणि हे बलरामजी. बलराम जी बल लगाने वाले बलराम जी. सेटिंग बलराम जी. हल चलाने वाले बलराम. राम जी के भाई बलराम जी. ओके. तर जेव्हा मार्केट असा सेटअप बनवतं, तर त्या ही कॅन्डलस्टिक जी बनली, इस कैंडल ने इसको इंगल्फ कर दिया. डोजी परफेक्ट डोजी बनाया. डोजी म्हणजे तुम्हाला कॅन्डलस्टिकचे नावं काही पाठ असावं लागतील. वरीत पळून चाललंय थोडंसं. इथूनच आपण ऑर्डर लावून टाकू, काय हरकत नाही. एक पेपर ट्रेड करायचा आहे आपल्याला. ओके. मग आता तुमचा स्टॉप लॉस, जशी किंमत वाढली का तसा स्टॉप लॉस जास्त वाढते. म्हणजे जशी बाईंग आली त्याच्यामध्ये, समजा आता तुम्ही इथं ऑर्डर घेऊ शकले नाही. आता आपल्याला तर खरी तर ₹13 पाहिजे ते. पण एक चालू द्या तरी की, कारण ह्या क्रूड ऑइलमध्ये आता केव्हाही स्पाइक येऊ शकते फूड साईडला. म्हणून तर ते आपल्याला जी आहे ती किंमत आता बघूत आपण. चला मार्केट प्राईसनुसार ओव्हरऑल ते वरच जाणार आहे ना. मग आता या ठिकाणी तुम्हाला फोमो कसा क्रिएट होतो हे सांगालो. आता ही जी प्राइस आपण मार्क केलेली आहे, ही डोजी कॅन्डल म्हणजे हे
11 रुपये ते 13. हे 13 रुपये काय आहे हे ह्या डोजी कॅन्डलचा सेंटर पॉइंट आहे. ही जी डोजी कॅन्डल बनली की नाही सेंटर पॉइंट आहे बघा आता मधोमध भाग 13 रुपये 56 पैसे येतोय. बघा यार हे की तुम्हाला म्हणलं असं म्हणजे तुम्ही आता फोमो मध्ये ट्रेड घेतल्या लगेच तुम्हाला लॉस दाखिला बघा. म्हणजे तुमची बुद्धी काय कशी काम करते. मग तुम्ही म्हणता ना की बाबा मी ट्रेड घेतल्या घेतल्या मला लॉस चालू होते. मग त्या मागचं कारण हे असते. बरोबर आहे. कारण का तर मार्केटला हे इथपर्यंत या एरियामध्ये इथल्या ऑर्डर घ्यायच्या असतात ना लिमिट ऑर्डरनुसार. आता काही आमच्यासारखे ट्रेडर असतात लिमिट ऑर्डरवर काम करणारे आम्ही मार्केट प्राइसवर तेवढं आम्ही घेत नाही जास्त का तर ते मार्केट प्राइसने एकदा ट्रेड पंच झाला तर एक 10-5 पॉईंटची स्पाईक जर त्याच्यामध्ये बसली तर आपल्याला स्टॉप लॉस लय मोठा द्यावा लागते. मग स्टॉप लॉस आपल्याला ओळखायला फार परेशानी होती. मग त्यासाठी भलेही मार्केट आपल्या दिशेने जावो मग आपण फोमो मध्ये एंट्री कधीही मारायची नाही. हे तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगतोय मी. इथं मुळामध्ये महा सेटअप नाही म्हणजे हे 16 रुपयाला घ्यायचंच नाही आपल्याला. हे तुमच्यासाठी मी दाखवायलो. मुळामध्ये आपल्याला बाय करायचं ह्या बॉक्समध्ये आल्यावर म्हणजे या ठिकाणी आल्याच्या नंतर इथली जी ऑर्डर आहे आपल्या सेटअप मधली हे इथं ह्याला फुलफिल केल्याशिवाय ते वरी जातच नाही. कारण हे आपण बऱ्याच वेळेस ऑब्झर्व केलेलं आहे. ओके म्हणून तर ते तुम्हाला एवढं फोडून सांगाल ना. या ठिकाणी आपण बाय करूत असं 13 रुपये 56 पैशाला ही बाय प्राइस करू 11 ते 13 बाय सेटिंग 11 ते 13 बाय झोन ZONE. ओके आता इथून कुठं बी येऊ आता आपला स्टॉप लॉस आता आपल्याला ओळखायचा मेन म्हणजे मग आपल्या सेटअपच्या खाली एक सगळ्यात मोठा स्विंग कुठं बनलाय आता हे जरा सेटअप इथं या बॉक्समध्ये मार्क केलेला आहे. ओके सगळ्यात मोठा स्विंग कुठं बनला हे इथं लो स्विंग म्हणजे लो आपला सगळ्यात शेवटी हे 9 रुपयाला बनलेला आहे. मग 9 रुपये आपली बाईंग प्राइस किती व्हायली 11 ते 13 मग पॉइंट किती फरक पडाला आहे 9 10 11 12 13 म्हणजे 4 ते 5 पॉईंटचा स्टॉप लॉस यायला येतात नियमानं. ओके तर मग आपला हे स्टॉप लॉस असा आपण फाइंड आउट केला. ओके तर मग या स्विंगच्या खाली जवळपास आपला 7 पॉईंटचा स्टॉप लॉस बसतोय. मग तसंच आता रिवॉर्ड किती पाहिजे आपल्याला 7 पॉईंटच्या बदल्यामध्ये मिनिमम मार्केटनं नुकसान देण्या अगोदर मिनिमम आपल्याला 1:1 द्यावं प्रॉफिट. ओके 1:1 म्हणजे किती 7 पॉईंटच्या बदल्यात 14.1:2 झाला. 7 पॉईंटच्या बदल्यात 14 7 21 पॉईंट आणि 7 पॉईंटच्या बदल्यामध्ये 1:1 म्हणलं तर 14 पॉईंट म्हणजे सॉरी 7 पॉईंट 11चा प्रीमियम 7 पॉईंट जरी वाढला तर 1:1 होते. म्हणजे आपली किंमत 11 ते 13 पासून 7 पॉईंट जरी वाढली तर 20 रुपये 21 रुपये होते मिनिमम असं म्हणालो मी. कळालं का एवढ्या प्राईसला खाली आलं जेवढं आलं तेवढं बरं आहे. म्हणजे हे 11.91 पैसे इथपर्यंत येण्याची क्षमता आहे. कारण ते सेटअप मध्ये तिथपर्यंत कधी कधी येते बी कधी कधी येत बी नाही. मग 13 रुपयाला तर आपल्याला ऑर्डर लावावं लागते कॅन्डलस्टिकच्या सेटअपच्या डोजी कॅन्डलच्या सेंटरला. हे इथं सेंटर आहे बघा ही जी डोजी आहे का त्याचा सेंटर मधून असं उचलायचा प्रयत्न करते आणि ते कधी कधी काय करते या डोजीच्या लोला टेस्ट करते. इथं 11 रुपयाला कधी कधी करते कधी कधी करत नाही. पण ओव्हरऑल मध्ये हे पूर्ण बाईंगचा झोन आहे. ओके आता टार्गेट काढायचे आपल्याला. टार्गेट कसं काढायचं चला तर बघूयात. हे इथं मेन सेटअप बनलाय याच्यावर जर स्पाइक आली ही वीक मोजायची नाही. ओके अशी बॉडीच फक्त घ्यायची. प्राइस रेंज नावाचं टूल असतं ब्रोकरने दिलेलं आपल्याला हे असं त्या टूलचं नाव प्राइस रेंज आहे. हे असं वरी एक बार खिसकवायचं बॉडी टू बॉडी आणि ही 29ची लेवल मार्क करायची आपण. म्हणजे हे जे बाण आहे इथला बाण त्याला आपण असं मार्क केलं म्हणजे ती 29 रुपये आली. लॉक करा. मग
मग तसंच ते आपण दोनदा वरी करायचं, म्हणजे 3 वेळेस करायचं फक्त. ते 1 वेळेस झालं, हे 2 वेळेस झालं आणि हे 3 वेळेस झालं असं. आणि तिसऱ्याचा सेंटर फेस काढायचा. हे झालं आता ₹48. तिसरी लेवल म्हणजे हे वर जात असताना हे टार्गेट असू शकतात. होतीलच असं नाही, होऊ शकतात. मग असं फक्त 3 वेळेस घ्यायचं. 3 वेळेस घ्यायचं म्हणजे आपल्याला एक एक व्ह्यू पॉइंट भेटतो. बाबा हे किती पट उडल वरी प्राईस. ओके. मग 3 वेळेस आपण हे वरी काढलं. ₹40 पर्यंत ती प्राईस झाली. ₹37 या तिसऱ्या पटाचा 2.5व्या पटावर एक म्हणजे सेंटर पॉइंटला एक मार्क करायची लेवल. म्हणजे ती यायली ₹37. तसं आपण केलेलं आहे. ओके. मला सांगण्याच्या अगोदर तुम्हीच बघितले ना आता व्हिडिओमध्ये. याला गायब करा आता. तर बघू आता सध्याची प्राइस ₹15.50 चालू आहे. पण इतरी जेव्हा ऑर्डर घेईल हे इथून, तेव्हाच मग हे इथून बाईंग सन 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 मग मिनिमम आपल्याला आहे ना आपला स्टॉप लॉस घेण्या अगोदर ₹29 द्यावेत मिनिमम. ओके. म्हणजे ₹13चे 13 म्हणजे डबलच झालेत ते. डबल झाले तरी पैसे भरपूर झाले ना बाप्पा. ₹13चा प्रीमियम ₹29-30 झाला म्हणजे डबल झाला. तर मग तुमची 1,500 ₹1,500 लागले तिथे हो का? ₹1,500 लागले. 1,500 लागलेत म्हणल्यावर तुमचा प्रीमियम 15चा ₹30 झाला. 1,500चे 3,000 झाले ना. ते बी आपल्याला कुठेही घ्यायचं नसते, ते फक्त सेटअप झाल्याच्या नंतरच असं आपल्याला फॉलोअप करायचं असते. तर तेच आम्ही तुम्हाला सेटअप सांगण्याचा प्रयत्न करतोय. नीट लक्ष करून बघा. हे बघा बनला इथं सेटअप. हे 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 म्हणजे हे हीच प्राइस. समजा ही एक उदाहरण घ्या आता. समजा आता ही प्राइस आता इकडचं जाईल टार्गेटकडे, ते झालं. पण जेव्हा टार्गेट देऊन आणि एक्सपायर होण्या अगोदर ह्याच किमतीपासून मार्केट झिरोकडं सरकायची शक्यता राहते. म्हणजे हीच प्राइस जशी सपोर्ट घेऊन वर गेली, तशीच ती जेव्हा झिरोकडे सरकते त्याच पॉइंटचा रेजिस्टन्स खाऊन मार्केट खाली येत असते. ओके. मग हेच सपोर्ट झाला ₹13 त्याच्यासाठी आणि हेच नंतर रेजिस्टन्सचं काम करणार झाला खाली प्राइस आल्यावर याच्या. ओके. ते आता नंतर बघू म्हणजे सांगेल मी हळूहळू तुम्हाला. सध्याच्या याच्यानुसार माझा व्ह्यू आहे, इथं ही प्राइस मिनिमम आपल्याला ₹29 द्यावी आणि दुसरं टार्गेट आहे आपलं 35, तिसरं टार्गेट आहे 37, चौथं टार्गेट आहे 40. म्हणजे ओव्हरऑल 15चा प्रीमियम ₹37 म्हणलं तर 15 1 15, 15 2 30 आणि ते वरचे 7. 15 आणि ते 7 27 म्हणजे लगभग आपलं कॅपिटल 1,500चं 2,500 ₹3,000 होऊ शकतं स्पाइकमध्ये. ओके. तर चला बघूयात काय होतं. थोडं थोडं मी सांगितलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये. 9:28 झालेले आहेत आणि आता हे मी जे बोलतोय ना, हे तुम्ही नीट ध्यानात डोक्यामध्ये ठेवा. काय ठेवा की आपण इंस्टाग्रामला, यूट्यूबला हे फेक स्क्रीनशॉट बघून परेशान झालेत लोक. आणि आणि आपणही सुरुवातीला बिगिनर लोक तेच काम करत असतात. म्हणजे कसं बिगिनर लोकांना काय वाटतंय की बाबा लोक जे दाखवायले ते खरंच प्रॉफिट करायले का? बरोबर आहे. तुम्हाला सरळ साध्या सोप्या भाषेत सांगतो, हत्तीचे दात हे खायचे वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे असतात. तसंच हे शेअर मार्केट आहे. आपलं प्रॉफिट लाखोचं जे प्रॉफिट करतात लोक, ते त्यांच्या त्यांच्या स्किलवर करतात. काही जणांचे असतातही खरे. ओके. पण फार कमी माणसं आहेत खरं सांगणारे. त्याच्यामध्ये तुमचे काही डुप्लिकेट ॲप आलेले आहेत. तुम्ही YouTubeला आता बघतच असताल की यार व्हायरल झालेले व्हिडिओ. ते आता त्या YouTuberचे नाव सुद्धा घेऊ वाटणार आलेत मला. कोणा म्हणजे हे केलं ते. त्याच्यातले दोघा चौघांची नावं मी सांगतो तुम्हाला. ते स्टॉक बर्नर म्हणा.
कोणता आहे ते स्टॉक बर्नर. ते निव्वळ चिवत्या माणूस आहे, पूर्ण आर्मीचं नाव खराब करून टाकलं त्यानं युट्यूबला येऊन. मी आर्मीमध्ये होतो, काय की होतो. बाबा असतीलही तू आर्मीमध्ये. मग तू लोकांना फसवला का? आता एक तू युट्यूबर झालास, व्हायरल झालास, बरोबर आहे. आता ते माझ्या पर्सनल मॅटर असतात, त्याच्याशी आपल्याला काही घेणं-देणं नाही. पण त्या लोकांना मी ऑब्झर्व्ह केलेलं आहे. मिनिमम बघा 4 वर्ष मी वेळ दिलेला आहे त्या YouTubeला. त्याच लोकांचे व्हिडिओ बघून मी परेशान झालो. पण त्यांच्या व्हिडिओतून आपल्याला काहीच शिकायला भेटलं नाही. कारण जसा मार्केटला आपण वेळ देतो, तसं आपल्याला अ, अ, एक कळत राहते की बाबा काय व्हायलंय आपल्यासोबत. आपल्या भावना कशा व्हायल्या खाली वरी, वरी खाली या कॅन्डलस्टिक सारख्या. तर त्याच्यामध्ये तुमचा एक IIT ट्रेडर होता गौरव मोरया. आपल्या युट्यूब चॅनलला नाव घ्यायला अजून एवढं काही ग्रो केलेलं नाही आपलं युट्यूब चॅनल. त्याच्यामुळे नाव घ्यायला काही हरकत नाही मला. बरोबर आहे का? ग्रो केल्याच्या नंतर मला भीती राहते की बाबा आपलं टर्मिनेट होईल चॅनल वगैरे. त्यामुळे मला तर काही भीती नाही. टर्मिनेट झालं तरी मला काही फरक पडणार नाही. कारण आज ना उद्या या मार्केटमधून मी पैसा काढणारच आहे. ती पोत्यानं काढणार आहे. कारण माझा स्वतःवर माझ्यावर विश्वास आहे. ओके. आणि हे बोलायला गट्स लागतात सर. हे बोलायला गट लागतात. आणि ते गट्स आपल्यामध्ये आहेत. मार्केटमध्ये आपण जे लॉस केलेला आहे आतापर्यंतचा, ते पूर्ण वसूल करण्याची क्षमता आहे आपल्याकडं. पूर्ण जो काही लॉस असेल आपला, आता ते मी लॉस सांगणार नाही तुम्हाला किती आहे, काय नाही माझा. ओके. परत परत तुमची अजून सायकॉलॉजी हालायची. आणि हे रिअल जरी व्हिडिओ असले ना, या ठिकाणी आपण हे ट्रेड करत नाहीये. कारण या ठिकाणी ट्रेड करत असताना माझ्या भावना नाहीत ना. पण पण आपल्या भावना पैशाच्या स्वरूपात जरी नसल्या, तर हे आपण जो काही मार्केटला वेळ दिलेला आहे, ओके, त्या वेळेनुसार आपल्या ह्या भावना असतात म्हणजे असतात. बायकोनं काय मेसेज पाठवला बा? स्वप्नात दिवा दिसणे इन मराठी लॅम्प ड्रीम मिनिंग. ठीक आहे, वाचूत नंतर आपण बघूत. कारण ते स्वप्न पडलं होतं ना, स्वप्नामध्ये मी देवाच्या मंदिरामध्ये जाऊन दिवा लावला होता म्हणून. म्हणे नाही, ते झालं आज तसंच झालं. दुपारी झोपलो होतो हा. त्यावेळेस ते स्वप्न आलं बघा हे 13 रुपयाला. चला ह्याला डिलीट मारूत आपण, बाजूला घेऊन. आत्ता इथं ऑर्डर लागते, आपली ओरिजिनल ऑर्डर ही घ्यायची. आणि आपला स्टॉप लॉस बघा आता किती आला. म्हणजे आपला स्टॉप लॉस 2 पॉईंटनं कमी झाला. आता इथं मत बाय करावं लागते आपल्याला 13 रुपयाला. आली प्राइस इथं 13 रुपयाला. ओके. आणि तशीच ही 11 रुपयापर्यंत देखील येऊ शकते. पण आपल्या सेटअपमध्ये अर्ली एंट्री मारावं लागत असते आपल्याला. ओके. ते आपण आता एंट्री मारली अशी समजा. 13 रुपयाला पाहिजे होती, आपण 13ला एंट्री मारली. स्टॉप लॉस आपला किती आला? 5 पॉईंटचा स्टॉप लॉस आला. 5 पॉईंटच्या बदल्यामध्ये मार्केट आता बघा रिस्क रिवॉर्ड किती छान आहे. तुम्हाला 29चं जरी टार्गेट दिलं तर भरपूर झालं आहे. सेटिंग फर्स्ट टार्गेट करायला. फर्स्ट चलो. आता कॅन्डल क्लोज होणं महत्वाचं आहे. वरी 11 रुपयाचं आलं का? 11 रुपयाला बघा तुम्ही. आता ही रनिंग कॅन्डल 2 मिनिटात वर जर 11 रुपयाच्या वर क्लोज जर झाली तर मग थांबायचं आपल्याला. ओके. थांबायचं म्हणजे स्टॉप लॉस घ्यायचं नाही तर टार्गेट घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये क्लोजिंग बी महत्वाची आहे. ही कॅन्डल स्टिक जर 11च्या वरी क्लोज झाली, रनिंग मध्ये अजून 45 सेकंद बाकी आहे, तोपर्यंत आता जर हे आपण अर्ली एंट्री मारला आणि हे जर स्टॉप लॉस खाला तर मग उडाल्या, म्हणजे बाहेर पडले आपण. म्हणजे ऑटोमॅटिक लॉस चालू झाला आपला आणि आपला स्टॉप लॉस खायला येते मार्केट. म्हणजे आता 30 सेकंदामध्ये उडून स्टॉप लॉस खाऊन 11 वर येऊन बसला तरी बी एंट्री होती, री एंट्री होती म्हणून. कळालं का? पण त्या ठिकाणी आपल्याला निर्णय क्षमता पाहिजे ट्रेड पंच करण्याची. आता हे स्टॉप लॉसच्या जवळ आहे. आता नियमाने हे 5.15चा स्टॉप लॉस दाखवायले म्हणून हे म्हणजे हे जे स्विंग मारलाय ना या ठिकाणी, हे स्टॉप लॉसच्या जवळ आलं पार हे. तर थोडंसं मार्कआउट करतो आपण, पिवळं करू. कारण आपण अर्ली एंट्री मारली ना, त्याच्यामुळे ते आपल्याला थोडंसं दाखवणारच आहे ना लॉस. लॉक करा.
पण ओव्हरऑल मध्ये आपल्याला ती प्राइस 11 रुपयाला बाय करायची होती. ओव्हरऑल 11 ते 13 मध्ये. तर ती ऑर्डर लागली समजा आता तुम्ही 13 रुपयाला. आता ही जोपर्यंत 11च्या वर कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत मग आपल्याला भीतीच आहे याच्यामध्ये स्टॉप लॉस घेण्याची. ओके, बघू चालू आहे की मार्केट. आता याच्यामध्ये स्टॉप लॉस होऊ द्या की टार्गेट येऊ द्या, पण ओव्हरऑल मध्ये बघूतच आता स्टॉप लॉस जरी झाला तरी आता मार्केट कसं करते, टार्गेट आलं तर मार्केट कसं करते हेच मला तुम्हाला सांगायचे आता, बस बाकी काय करायचं नाही. मग आता हे कुठून उचलेल, मग हे याच्या डबल खाली येऊ शकते. डबल म्हणजे 50%. कसं दाखवतोय, ही जी कॅन्डलस्टिक बनली हे असं इथं एक म्हणजे आपण वरी 3 पट कशा लेवल्स मार्क केले आपण, म्हणजे 3 पट म्हणजे खाली कुठपर्यंत येईल, 1 पट असं घ्यायचं, त्याला मार्कआउट करायचं, त्याला आपण ग्रीन करूयात. 1 पट झालं, लॉक करा. 2 पट झालं, मग खाली कुठपर्यंत येईल आता हे, मग ते लेवल काढायचे आपण आता. 2 3 ओके, 3 पट झालं म्हणजे हे 1 रुपयाला झाली डायरेक्ट लॉक. हे एक सेंटर पॉइंट, 2.5 पट म्हणजे 6 रुपये. आता याचा शेवटचा चान्स की 6 रुपयाहून उचलावं बस, नाहीतर मग ही प्राइस 0 झाली म्हणून समजा. मग आता हे इथं स्टॉप लॉस शीट झालाय आपला नियमानं. ओके, तर याला बाजूला घ्या. आता अजून एक एंट्री कशी होऊ शकते, 6 रुपयाला. मग आपलं टार्गेट राहील 13 रुपये. ओके, तर मग येऊ द्या 6 रुपयाला, ते बी तुम्हाला दाखवून देतो कसं होते ते. म्हणजे जितनी बाईंग राहते मार्केटमध्ये तेवढी सेलिंग राहते. जितनी सेलिंग उतनी बाईंग, जितनी बाईंग उतनी सेलिंग. तुम्हाला हे बी म्हणलं होतं की बाबा हे 13 रुपये याच्यासाठी फार महत्वाचे आहे आपल्या सेटअपची. हे इथं बनलाय बघा सेटअप. इस कैंडल ने इसको इंगल्फ कर दिया, इस कैंडल ने इसको इंगल्फ कर दिया, इधर डोजी बनाया. म्हणजे हेच 13 रुपये याच्यासाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्स झाला. याचा सेंट्रल पॉइंट आहे हे डोजी कॅन्डलचा. खाली येत असताना रेजिस्टन्स, ओके, आणि वर जात असताना त्याच प्राइसचा सपोर्ट घेऊन ती प्राइस वर पाळणार झाली. संपलं. आता येऊ द्या तिला 4 रुपयाकडे येऊ द्या, प्राइसला 4-5 रुपयाला येऊ द्या. आणि मग ह्या 4 रुपयाच्या प्राइस नुसार मग आपलं टार्गेट येते 13 रुपये. कारण का तर ते आपल्या सेटअपला त्यानं रिटेस्ट केलं नाही, डायरेक्ट कॅन्डल खाली ब्रेक केली. मग ती काय करते, खालून कुठून सपोर्ट घेऊ शकते. पहिला सपोर्ट हे 6 रुपयाचा झाला, याला हे झाला 6 रुपये. मग 6 वरून ही प्राइस इकडं 13 कडे पळण्याचा प्रयत्न करत असते. बघा की तुमच्या समोर रुपये कुठं मार्क केले आपण, सेंटर पॉइंट. ओके, मग आपल्याला कधीही बाय करायचं जर झालं तर पहिल्या सपोर्टवर कधीच बाय करायचं नाही. कारण ते का सॉरी दुसऱ्या सपोर्टवर म्हणजे दुसऱ्या सपोर्टवर बाय करू शकता. पहिला सपोर्ट आपला कोणता होता, हे आहे पहिला, हे दुसरा आहे, हे तिसरा आहे. तिसऱ्याचा हे 2.5 पट काढला आपण 4 रुपये. येऊ द्या 4 रुपयाला, मग आपण 13 कडे जाऊ. 1 मिनिट, हे दुसरा सपोर्ट आहे. दुसऱ्या सपोर्ट पासून देखील 13 रुपयाकडे जाण्याची शक्यता राहते. इथे इंटरेस्ट नाही आपल्याला, कारण इथूनच मग 4 रुपयाकडे येऊ शकते. कारण का तर आपला सेटअप फेल झाल्याच्या नंतर मग 3 पट मारते खाली. 3 पटचे लेवल आपण मार्क केलेत ना 4 रुपयापर्यंत. इथे 1 रुपया आहे, तिसरा पट आहे. 3 years करून
250 लेवल सेटिंग म्हणजे 2.5 पट. सेकंड सपोर्ट, सेकंड फर्स्ट इयर्स. ओके, येऊ द्या. 4 रुपयाला एक परत मला बाय करून टाकतो. म्हणजे 4चा प्रीमियम 12 म्हणजे डबल टिबलच झाला तो. 9:40 झाले. आता या ठिकाणी जरी आपला स्टॉप लॉस घेतला असेल, म्हणजे स्टॉप लॉस लावणं किती फार जरुरी आहे बघा. तुमचा ओव्हरऑल आता ही जर कॅन्डलस्टिक वेगानं 4 रुपयाकडे आली असेल तर तुमचं कॅपिटल अर्ध वाईप आउट झालं, अर्ध खतम झालं. मग आपण इथं फक्त 5 पॉईंटचा स्टॉप लॉस घेतलेला आहे या ठिकाणी. असाही रिवॉर्ड रेशो फॉलो करायचा आहे. आणि ही 37 कडे जायची शक्यता आहे म्हणतोय ना. मग तेच मी काय आता व्हिडिओ बंद करीत नाही, कारण इथं जयकांत शिकरी का इगो हर्ट हो गया भाई. मतलब सेटअप फेल झाला म्हणून नाही, कंडिशनच असते तशी मार्केट. ते स्टॉप लॉस होतात, पण 10 पैकी 3 वेळेस स्टॉप लॉस होतात, 7 वेळेस प्रॉफिट होते, असं आपण ऑब्झर्व केलं. येऊ द्या जरा 4 रुपयाला येऊ द्या. आणि हीच कॅन्डल रेजिस्टन्सचं काम करत असते ह्या सेटअप खाली येत असताना. इथून चालेल बघा रेजिस्टन्स बरोबर 18 रुपयाला हे चालेल. म्हणजे हे सेटअपची डोजी कॅन्डल. हे बघा असं रेजिस्टन्स घेतला इथं रेजिस्टन्स, पहिल्या सपोर्टला घेतला सपोर्ट, इथं रेजिस्टन्स, परत हे सपोर्ट, परत रेजिस्टन्स, मग सपोर्टला ब्रेक केला, परत इकडे रेजिस्टन्स. म्हणजे स्ट्रॉंग रेजिस्टन्स काम करायचे. करू द्या, काय हरकत नाही. मग 6 मिनिटावर का ते उडालं बघा वरी. आत्ता उडते इथं जाते डायरेक्ट. आपल्या डायरेक्ट किती जाते 17 रुपयाला. ट्रॅप केलं इथं. हे बघा इथंही बनला बघा सेटअप. डोजी टू डोजी म्हणजे इथं बी इनडिसिजन झाली डोजी, इथं ओपन झाली आणि डायरेक्ट इथं याला टच करायचा ना ह्या डोजी कॅन्डलच्या लोला. हे बघा इथून एवढ्यातच. हे बघा हे 6चा प्रीमियम कितीला, 6 रुपयाचा प्रीमियम 12 रुपये. ठीक आहे. हे बघा इथं जाते टच करायला 14 रुपये. उडालं का? सरळ सरळ रिजेक्शन आलेलं आहे. मग त्यासाठी आपल्याला थोडंसं वेट करावं लागते, वाट बघावं लागते, मार्केटमध्ये दम खावा लागते. म्हणूनच म्हणतात ना पेशन्स, पेशन्स ठेवा. आता तुम्हाला हे व्हिडिओ बनवायच्या नादामध्ये स्टॉप लॉस झाला समजा आपला, हरकत नाही, होऊ द्या. येऊ द्या की त्याला 11च्या वरी क्लोज तर करू द्या की प्राईजला. मग अजून री एंट्री मारायची ना. मग बघा हे इथून टेस्टिंग न करता डायरेक्ट वेगानं खाली आली ना प्राईस. मग जेव्हा केव्हा प्राईस, आता हे नवीन लोक काय करतात, इथं फूटमध्ये गेलं किंवा ह्याच्यामध्ये गेलं, खाली पडलं म्हणून सगळे लोक ऍक्टिव्ह होतात. त्यांचा लगेच स्टॉप लॉस घ्यायला जाते. म्हणजे रिटेस्ट केलं नव्हतं ना आता केली 13 रुपये. आता हे अशीच जर वर क्लोज केली 13च्या वर किंवा 11च्या वर, 11ला जरी क्लोज केली तर मग तरी बी इथं ट्रेड होऊ शकते. पण ते बघावं लागते आपल्याला सारखं करंट मार्केटमध्ये समजून. क्लोज तर केली नाही.
बोलून घसा कोरडा पडला राव. अजून 10 वाजले. नऊ मिनिटं, 10 मिनिटं, 10 मिनिटावर काय आहे? 11. ओ 11 मिनिटावर म्हणूनच मोठा टाइम फ्रेम बघावा लागला असा. नाही, सगळे टाइम फ्रेम बघता आपण. प्राइस लय जोरात उडणार आहे भाऊ आता. पाहिजे काय उडणार आहे प्राइस आता. बस इथूनच उडू द्या. कॅन्डलला क्लोज तर करू द्या. 11:13च्या वर क्लोज जर झाली तर मग बघा प्राइस कशी रॉकेट होऊन जाते. क्लोज करणं महत्वाचं. अनालाइज करूच. 15. आणि हे आपण लेवल जे ड्रॉ केल्यात ना ह्या, त्या 5 मिनिट टाइम फ्रेमच्या सेटअप नुसार वरी 3 पट आणि खाली 3 पट ड्रॉ केलेले आहेत बरं का. म्हणजे मार्केट कोणत्या कोणत्या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स घेऊ शकतो ते आपण लेवल्स मार्क केलेले आहेत आपल्या स्ट्रॅटेजीनुसार. आपण मार्केटचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स फॉलो करत नाही. वीस, 22, 23 मिनिटं आहे. 25, 26, राईट. उद्या आता 12 मिनिटं वाट बघावं लागते सर आपल्याला. 12 मिनिटं. पेशन्स बापू, पेशन्स. पेशन्स यालाच म्हणतात ना. आता ही झकमाऱ्या करून 29ला जाते बघा प्राइस. मिनिमम आता हिला 29ला जाणं. कॅन्डल स्टिक क्लोज झाल्याशी काही कळणार नाही आता. तर आणखीन बघू आता. 26 मिनिटावर दिसायला स्ट्रक्चर. 27, 28, 29, 30, मोठ्या टाइम फ्रेम वर तर काय आता समजा आले काही पॅटर्न एकच दिसायला इथे. ते बी 9-10 मिनिटं बाकी आहेत क्लोज व्हायला. जसा मोठ्या टाइम फ्रेम कडे चालल्या तेव्हा काही समजा ना आता. बारीक टाइम फ्रेम मध्ये जावं लागतं. 5 मिनिटाचा काढा, 1 मिनिटाचा, 2, 3, 4,
अरे बघा 4 रुपये. तर इथं ऑर्डर एक लावत आता. चला इथं लावतात ऑर्डर 4 रुपयाला. मग आपला स्टॉप लॉस हे जे तिसरा पट आहे की नाही, याच्या खाली येईल, म्हणजे अजून परत 5 पॉईंटचा स्टॉप लॉस येईल. 5 पॉईंटचा स्टॉप लॉस हिट झाला काही हरकत नाही, तू द्यायचा स्टॉप लॉस, पण आपलं नुकसान जास्त होत नाही. आता या 4 रुपयापासून बाईंग येऊ शकते आता. ओके, हे आता डायरेक्ट मग हे आता इथं जाऊ शकते बघा प्राईस, कारण त्याचा तिसरा पट वरचा बी झाला आहे. सॉरी, वरचा झाला नाही, वरचा एकही पट झाला नाही. मिनिमम हे 29 म्हणजे पहिला फर्स्ट, म्हणजे हे जे सेटअप आहे हे इथं 5 मिनिटाचा कडा हे जे आहे ना, तर मिनिमम यानं ही याच्या डबल स्पाईक आणली पाहिजे, म्हणजे 29 रुपयापर्यंत. ते तुम्हाला मगाशी मोजून दाखवले बघा, हे असं, हे असं बघा, हे असं डबल, म्हणजे मिनिमम 29 रुपये. ते 37 हो की न हो त्याच्याशी काही घेणं देणं नाही. बघा बरे 4 रुपयाहून कशी बाईंग आली. आता थोडा मायक्रो सेकंद काढा. यावंच लागतील बापू, सेटअप आहे ते. ही खरा ट्रेड झाला याच्यात आता 4 रुपयापासून. झिरो हिरो ट्रेड. आता हे हिरोच होणार आहे 29 पर्यंत. बघा की तुम्ही आता फक्त हिरोच होणार आहे आता, बघा की पिर पिर म्हणते आता. असं करू तर कलर थोडं कट करू. हाय ग, 9:52 झालेत. म्हणजे ह्या जे लेवल आपण काढता की नाही, त्या तिथून बाईंग येण्याची शक्यता राहते. आता इथं अडीचा पटचा बी सपोर्ट आहे आणि दुसरा बी सपोर्ट आहे, म्हणजे पूर्ण आता हे बाईंग झोन काम करणार बापू. हे बॉक्स 4 चालू तोडला, प्रीमियम खतम, मग झिरो, कधी बी झिरो होऊ शकते, कारण त्याच्या लेवलच खतम झाल्यात ना आपल्या. सुहाना सफर मौसम, बढ़िया बढ़िया. ओके, 1 मिनिट. तर आपल्या सेटअप नुसार आहे ना, जायला तर पाहिजे बघा 29ला आता. कारण का आता 1:11चा आपला जे सेटअप आहे ते तिथला स्टॉप लॉस खाल्ला आणि डायरेक्ट वेगानं खाली आली प्राइस. रिटेस्ट बी केलं 13 रुपयाला आणि 4 रुपयाला आली. येऊ द्या मग, 4ला एक लेवल आहे ना आपली बाईंगची, सेटअपची 2.5चा वापट. छोटा कॅन्डलस्टिक 5 मिनिटावर सेटअप आहे ना, मग 5 मिनिटाच्या मधल्या टाइम फ्रेम बघायच्या ट्रेड घेतल्यावर, म्हणजे 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट. म्हणजे मला काय म्हणायचे, ज्याही टाइम फ्रेमवर आपला सेटअप झालाय, समजा कधी 5 मिनिटावर बनतो, कधी 6 मिनिटावर बनतो, कधी 10 मिनिटावर बनतो, कधी 15 मिनिटावर बनतो, पण ज्याही टाइम फ्रेमवर सेटअप बनलाय आणि त्या टाइम फ्रेम नुसार ती कॅन्डल स्टिक बनली, त्याच्या आतमधले टाइम फ्रेम बघायचे. म्हणजे आपण कन्फर्मेशनसाठी म्हणा, किंवा आपण जर ट्रॅप जर झालो मार्केटच्या जंजाळात, तर आपल्याला लवकर सुटका करून घेता येते. म्हणजे छोट्या टाइम फ्रेमवर आपल्याला कळून जाते की बा मार्केट काय करायले, काय पॅटर्न बनवायले. 1 मिनिट टाइम फ्रेमवर बी कळते. बरोबर आहे. आता हे कोण सांगावं तुम्हाला? मी सांगतो ना, मी हे की सांगायला, माझं काय काम आहे मग? लोकांना साक्षर करायचंच माझं काम आहे ना. काय माझा मोठेपणा दाखवायचं काम नाही, काय नाही.
हा बिगिनर लोकांना साक्षर करायचे आपल्याला. आणि या शेअर मार्केटमध्ये भरपूर लोक लॉसेस करत आहेत. मिनिमम त्यांना डिकोड करून सांगणार कोणी नाही. बघा तुम्ही फक्त आता त्याला झिरो होण्या अगोदर जरा नाही जर 29 रुपये द्यायला लावले या मार्केटला तर माझं नाव बदलून ठेवा, कृष्णा टेलर. बघा फक्त तुम्ही आता. आणि आज कसं याची एक्सपायरी आहे आणि याच्यात झिरो हिरो ट्रेड मध्ये स्टॉप लॉस मॅटर करत नाही एवढं मात्र आहे बघा. पाठीमागे एका व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलं आहे बहुतेक समजून. त्याच व्हिडिओवर बहुतेक कमेंट आली होती सर्चिंग है ना. ती बाटली कुठे गेली बघ. पाणी पिऊन घेतो पूर्ण असा कोरडा पडला. पाण्याची बाटली कुठं कुठं दिसना गेली की नाही ना. आण बरं पाण्याची बाटली आण जा. तिथं मच्छरात बसू नको. दुनियाचे मच्छर आहे तिथं बाहेर बसली मुलगी आहे आमची. अंधारात बसली तू खुर्ची टाकून कानात हेडफोन टाकून मच्छर सावध बसायला येडेली कुठली की काय लहान मुलं असते समजत नाही ना तेवढं. अरे बा पुन्हा आठवण काढली रे. ए रोहित पाणी घेऊन ये रे. तू घेऊन ये. दीदीला काय सांगायला काम. हा चल बे मी तर व्हिडिओ शूट करावं येड्या. दीदी बघाली पिक्चर. पिक्चर चालू आहे म्हणले. पिक्चर चालू आहे म्हणले. काय यालो वरी मी. अबे हे बघ व्हिडिओ रेकॉर्ड करायला मी दिसणं आले का तुला. बघा लेकर कसे बसले काय नस करत तुम्हाला दाखवतो कॅमेऱ्यामध्ये. दिन दिन की दिन कॅमेरा कुठे गेला रे. बघ काय अभ्यास चालू आहे. सायन्स काय चालू सायन्स करायला की सायन्सच चालू आहे. सायन्स चालू आहे. सायन्स मध्ये काय सायन्स करतात की पप्पा आता ब्लॉग सारखा व्हिडिओ झाला का आपला. कट करू तर कुठे गेला.
हम्म, 77 600 फूट. अ, अरे मी बसालो की इथं म्हणलं होतं की तर बाई यांचे अरे इथं बोलावं लागते मला. एक बसती तिथं. तर बघा 4चा प्रीमियम आता 8 रुपये चालू आहे. म्हणजे तुमचे 400चे 800 झाले. बघा आता बाय करायला गेल्यावर किती लागेल आणि 4 रुपये प्रमाणे बघा. म्हणजे असं काम करावं लागते मार्केटमध्ये. 400 रुपये लागू लागले 4 रुपये प्रमाणे. आता मार्केटनुसार हे बघा 800 900 रुपये लागले. म्हणजे तुमचे पैसे 400चे 800 झाले ना, डबलच झाले की 2च मिनिटात 5च मिनिटात. आणि 18 रुपये पर्यंत जरी गेला प्रीमियम तर तुम्हाला काय घोर आहे. म्हणजे डायरेक्ट ह्याच्यापर्यंत या कॅन्डल स्टिक पर्यंत हे आता इथं कोणी गॅप टाकलाय बघा. म्हणजे इथं बायस ऍक्टिव्हेट आहेत बरं का. म्हणजे प्राइसला इंटरेस्टेड आहेत वर नेण्यासाठी. मग हे असं गॅप पडला की पटकन असं मार्क करून घ्यायचं असते आपण. गॅपचा सेंट्रल पॉइंट हे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करत असतो. हे बघा असं मार्क करून घेऊ आपण. हेच याचं आता सपोर्टचं काम करेल. लॉक आणि त्याचा सेंटर पॉइंट काय येतोय. या गॅपचा सेंटर पॉइंट 800 रुपये येतो. आता त्याला काळं करू. काळं आहे. चलो म्हणजे हे गॅप पडतात की नाही प्राइस मध्ये ते असं सपोर्टचं काम करतात वर जात असताना प्राइस. आणि हेच गॅप समजा प्राइसला खाली पडायचं असलं तर हेच गॅप कारणीभूत असतो रेजिस्टन्स खाण्यासाठी. म्हणजे आपला स्टॉप लॉस हो त्याच्यामध्ये किंवा प्रीमियम 0 हो काही बी हो. ओके. आता हे याच्यामध्ये मला असं हे तुम्हाला एवढं ट्रेनिंग द्यायचं आहे की करंट मार्केटमध्ये कॅन्डल स्टिक कशी बनते, त्याचं ओपन हाई लो क्लोज हे कसे काम करतात. आणि मार्केटमध्ये कॅन्डल स्टिकचे ओपन हाय लो आणि क्लोज हे चारच प्राइस खऱ्या असतात. म्हणजे खऱ्या म्हणजे काय सपोर्ट आणि रेजिस्टन्स असतात. युट्यूबला जे तुम्हाला सांगितलेलं आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स, इथं सपोर्ट घेतलं इथं रेजिस्टन्स घेतलं. अरे ते बाबा कसं घेतलं का घेतलं ते कुणी सांगितलं का तुम्हाला आतापर्यंत कधी नाही. आणि ते कुणी सांगणारही नाही तुम्हाला तेवढं डिकोड करून. ओके. तर फक्त युट्यूबला तुम्हाला त्यांचे कोर्सेस विकण्यासाठी लॉलीपॉप देतात आणि सांगत बी नाही ते तुम्हाला काही जास्त. सगळं बघून बसले आम्ही 4-5 वर्ष तेच काम केलं युट्यूबवरला बघून. पण हाताला काही चाललं लागलं नाही आपल्या. शेवटी आपल्याला स्वतःलाच मनाने शिकावं लागलं हे मार्केटला वेळ देऊन पैसा देऊन. तेव्हा कुठं तुम्हाला आता एवढं सांगू शकतो मी. आता ह्या मार्केटकड फक्त म्हणजे आपल्याकडं म्हणा मार्केटकडं म्हणा फक्त टाइम व्हॅल्यू आहे आता याच्यात बस. टाइम व्हॅल्यू म्हणजे 10 वाजून 4 मिनिटं झाली. 1च घंटा आहे आता आपल्याकडे 1 सव्वा घंटा. त्या 1 सव्वा घंट्यामध्ये समजा आपल्याला ही प्राइस मिनिमम ही 0 करण्या अगोदर 29 रुपये द्यावी. बस 29 कडं जावंच लागते तिला. आता ते आपलं सेटअप ओव्हरऑल. अरे इथं आपल्या या ठिकाणी एक स्टॉप लॉस झालता 11 ते 13 मध्ये एक बाईंग होती आपली. आता ते काय करणार मार्केट थोडंसं फोमो मध्ये आणते बाय करायला होते या ठिकाणी आपल्याला.
ते माझ्याकडनं चूक झाली, पण ते मला माहित होतं ते 11 पर्यंत येत होतं म्हणून. 11 पर्यंत जरी आलं असतं ना, आपण स्टॉप लॉस थोडा असा आहे 5-6 पॉईंटचा लावला असता, तर ते बी रिस्क रिवॉर्ड रेशो चांगला येत होता ना. ही इथून एवढी किती रेंज आहे ही? 11ची बाईंग झाल्यावर 4 पॉईंटचा होईल, तर आपण 5-7 पॉईंटचा स्टॉप लॉस द्यायला तर तयार होतेच की. मिनिमम मार्केटमध्ये होईल तेवढा आपला लॉस कमी व्हावा म्हणून तेवढा स्टॉप लॉस द्यायचा असतो. आता हे बघा, हे 7 पॉईंटची रेंज आहे एवढीच. म्हणजे आपल्याला 200-300 प्राइस महाग लागली होती तेव्हा, म्हणजे आता 11ला जेव्हा बाय करण्याचा प्रयत्न केला तेव्हा. ही कल्पना होती आपल्याला 4 कडे येईल म्हणून, पण काही सांगता येत नसते. मार्केट ते वरच्या वरी उडून जात असते केव्हा केव्हा. केव्हा केव्हा म्हणजे त्याच्यामध्ये मग स्टॉप लॉस द्यायचा असते ना आपल्याला. अर्ली एंट्री त्यासाठीच मारायची असते ना. पण स्टॉप लॉस लावून मारलेली कधी बी चांगली, कारण काय आता नुकसान जास्त होत नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगायसारखं काय, तर मी काही युट्यूबर बद्दल बोलत होतो मी थोडंसं. हम्म. तर काही युट्यूबर बद्दल बोलत होतो मी. कोणते युट्यूबर ते, बऱ्याच जणांचे नाव घेऊ शकतो मी, घ्यायला काही हरकत नाही, काय भीती नाही आपल्याला त्याची. त्याच्यामध्ये तुमचा घनश्याम टेक आला, स्टॉक बर्नर आला, परत IIT ट्रेडर आला, अजून कोणते कोणते तर बाबा आता तुम्हाला नाव बी आठवण आले तर भले खंडीवर मी सबस्क्राईब करून ठेवली होती युट्यूबला चॅनल. काय सांगावं आता, नवीन नवीन लर्निंग फेसमध्ये असते माणूस, काही माहिती नसते. सोशल मीडियाच्या जाळामध्ये जंजाळामध्ये अडकून ते त्यांचे उगाच व्हिडिओ बघायचे झकपीक, पण रिअल नॉलेज पुन्हा कधीच सांगितलं नाही. जे नेहमीचे लोक जे सांगतात, युट्यूबवर जे सांगतात तेच गुगलचं ज्ञान रटाफड घुस. पण त्यांनी असं कधी त्यांचं स्वतःचा स्ट्रगल फक्त असं वर करून सांगतात, पण एवढा रिअल स्ट्रगल कोणीही सांगत नसतो. फक्त मी इथून असा झालो, मी तिथून तसा झालो. काय त्या याच्यामध्ये सगळेच गरीब आहेत भारतामध्ये आपल्या, पण सगळेच गरिबीतून वर येत असतात. खानदानी श्रीमंत आपण मुकेश अंबानी नाही, काय नाही. प्रत्येकाला आपापलं जीवन असते, आपापल्या परिस्थितीनुसार माणसाला जीवन भेटलेलं असते, निसर्गाने दिलेले आहे. गरीब श्रीमंती आहे, एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आपली श्रीमंती जर वाढवायची असेल तर आपल्याला इतरांपेक्षा काहीतरी हटके करून, वेगळं काहीतरी नॉलेज घेऊन जगावं लागणार आहे, काम करावं लागणार आहे, पैसा कमवावा लागणार आहे. तेव्हाच आपण प्रगती करू शकू. लोकांच्या स्क्रीनशॉट बघून काय फायदा आहे आपला, है ना. मग हे कळायला मला 2-3 वर्ष लागले मार्केटमध्ये. बाबा कुणालाही फॉलो केल्यान काही होणार नाही. पण ते बी तसंच, म्हणजे आता जे नवीन माणसं आहेत मार्केटमध्ये काम करणारे, त्यांना सुद्धा तसेच ते 2-3 वर्ष 1-2 वर्ष फिरतच राहतात. ते सगळ्या संघ होत असते. मीच काय, कुणा संघ होते नवीन माणसाचे मार्केटमधल्या. आता या ठिकाणी क्रूड ऑइलचा चार्ट काय करतो बघू तर, इंडेक्स MCX आपला पुट साईडचा ट्रेड आहे ना. तर आपला व्ह्यू काय होता, ही 7,600 स्ट्राईक प्राइस आहे आपल्याकडे, है ना. आपला व्ह्यू आहे ही प्राइस खाली यावी आणि क्रूड ऑइल पडावा. मोठा टाइम फ्रेम वर इथं बघितला होता तो 15. ओके,
चला चला येते बरोबर वरून सेलर एंट्री मारायला हे काय हे इकडली ऑर्डर घेऊन हे खाली दाबायला म्हणजे प्राइस बिलकुल अशी खाली येणार आता अंडर 6 सांगायला आपल्याला म्हणजे आपल्या टार्गेटकडे जाते ती बघा आता तुम्ही किती पॉईंट होते एवढे बाबा बाबा बाबा. म्हणजे आपलं जाते 29 ला प्रीमियम आपलं हे प्रीमियम जाते बघा आता इकडे 29 रुपयाला तयारी करावी ती जायची बावीस मिनिट ओकेच जमला बघा कसं बाईंग गेले हळूहळू कवा अशी ग्रीन होईल काय सांगायचं नाही आता बघा तुम्ही हो का या सरांसाठीच मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय 10 वाजून 12 मिनिटं झाली त्यांना काय झोप येत नाही काय की काय कमेंट आली बघू द्या वाव सर म्हणजे बहुतेक व्हिडिओ बघायला एक बघू द्या आता हे सुद्धा व्हिडिओ त्यांना पाठवत म्हणण्यापेक्षा व्हिडिओ अपलोड केल्यावर त्यांना ऑटोमॅटिक जाईल सबस्क्रायबर असले तर आपले रिप्लाय जरूर देऊत आपण एक घंटा झाला बाबू रेकॉर्ड करून हेच पेशन्स आहे ना मग पेशन्स म्हणजे काय असतं दुसरं आता या ठिकाणी आता आपण हे 0 हिरो साठी बसतोय 0 हिरो म्हणजे मुळात कॅपिटल आपलं झिरोच करायचं असते किंवा मग हिरो करायचं असते मग त्या ठिकाणी आपल्याला 0 हिरो ट्रेड करत असताना कॅपिटल असं वापरायचं असतं की आपली सायकोलॉजी हल्ली नाही पाहिजे म्हणजे कसं म्हणजे आपले कोणते लेकराच्या फीसचे पैसे किंवा लाईट बिलचे पैसे किंवा मग आपल्या कामाचे दवाखान्याचे पैसे जे आपले अति महत्वाचं आर्थिक म्हणजे हे असतात आपले पेमेंट असते ते या शेअर मार्केटमध्ये लावायचं नसते मुळामध्ये मग आपल्याला रिव्हर्स तेच आणते ना मग लोक कर्जबाजारी कशामुळे होते आता आपल्याला काही गोष्टी सगळ्या माहिती आहेत मार्केटमधल्या त्या करण्यासाठी बी आपल्याला मार्केटनं बराच पैसा घेतला आपला म्हणून माहिती झाली पण आपण हरलो का आपण मार्केटला क्वाईट केलं का नाही मग आपल्या चुका कुठं होतात ते महत्वाचं आहे त्या चुकांमधूनच माणूस शिकत असतो माणूस हा चुकीचा पुतळा आहे की तुम्हाला लहानपणी शाळेमध्ये वाचाय भेटला असेल लिहायला भेटला असेल ऐकाय भेटला असेल आपले मास्तर सांगत गेले त्याचं तर कधी आपण ऐकलं नाही म्हणूनच आपण इथं टेलरिंगच्या नादात टेलरिंग कामाला लागल्या
असो, तो एक हसायचा विषय झाला. पण एक माणसाच्या जीवनामध्ये ज्या काही घटना, घडामोडी घडत असतात, त्या आपल्या चांगल्यासाठीच होत असतात. म्हणजे आपलं जर काही चांगलं व्हायचं असेल, तर देव की नाही जिंदगी आपल्याला उगाच देत नाही. तू मधी-मधी बार-बार येऊ नको मला डिस्टर्ब व्हायलंय रे. इथं रेकॉर्ड करतोय ना मी. म्हटलं बोलाय मग कसं आहे, एक ट्रेडरची जिंदगी अशी राहते. लेकराला तसं राग-राग करू नये खरं तर मी करीत बी नाही. पण आता हे कसं YouTubeला व्हिडिओ जाणार आहे ना, त्याच्यामुळे ते थोडंसं डिस्टर्ब झालो मी. आणि ट्रेडिंग ही अशी वस्तू आहे, ती एकट्यामध्ये गपचीप एका रूममध्ये बसून करायची असते. आता सोशल मीडियावर हे आमचा उद्देश कशासाठी आहे टाकणं, असे व्हिडिओ करून, जेणेकरून जे नवीन माणूस येणार आहे मार्केटमध्ये, म्हणजे त्याला नेमकं मार्केट कॅन्डलस्टिक आपली कशी वर्क करते, हे हेतू आहे आमचा सांगण्याचा. कारण त्याला कोणी सांगणार नसते. ते इकडं आपलं YouTubeला व्हिडिओ बघून इकडे-तिकडे बेजार होते. आणि मला ते असं निदर्शनास आलं सोशल माध्यमावर, मीडियावर, की लोकं बरेच असे इन्फ्लुअन्स झालेत. त्यांना सांगणारं कोणी नाही उरलं. सगळेच आपलं मी-मीपणा करायले. पण आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला जेव्हा वाटतं मार्केटमध्ये आता व्हिडिओ चालू करावा, भलेही त्याच्यामध्ये माझा लॉस होईल किंवा प्रॉफिट होईल किंवा मी कधी ट्रेड करेलही किंवा करणार नाही. पण माझ्या त्या ट्रेडशी तुमचं काही घेणं-देणं नाही पाहिजे किंवा माझ्या P&Lशी तुमचं काही घेणं-देणं नाही पाहिजे. हां, मग मी जे सांगतोय किंवा मी जे काही बोलतोय, त्याच्यावर तुम्हाला नीट डोकं शांत चित्तानं ऐकून, कानात हेडफोन टाकून वाटल्यास माझे व्हिडिओ ऐकत जा. कारण माझ्या व्हिडिओमध्ये मी माझ्या ज्या भावना असतात, भावना म्हणजे काय माझ्या डोक्यात येईल ते बोलत असतो मी. का तर मला कुणाची भीती नाहीये बोलायला. कारण भीती नावाची कारण आपण काही चुकीचं काम केलेलंच नाही ना. काय कुणाचे पैसे लुबाडले नाहीत. ना कुणाचे काय म्हणतात त्याला अ, चोरी केली नाही जिंदगीत कधी. कधी आपण खोटं बोललो नाही. हां, लहानपणीच्या चुका थोड्याशा महाग असतात. मान्य आहे. लहानपणीच्या चुका थोड्या करतंय माणूस. त्या चुकीमधूनच शिकते ना माणूस, है ना? लहानपणी म्हणजे कुठपर्यंत तुमचं लहानपण असतं 8वी 10वी पर्यंत. 10वीच्या नंतर तुम्हाला हळू-हळू समजायला लागतं, की बाबा जीवनाचा रस्ता कसा पकडायचा, काय करायचं जिंदगीत, सक्सेस कसं मिळवायचं, काय कामधंदा करायचा. म्हणजे हे एक मार्गदर्शक त्या टायमाला जर कोणी भेटलं, तर बरं आहे. नाहीतर मग जिंदगी बरबाद व्हायला काहीच वेळ लागत नाही सर. बरोबर आहे. जिंदगी बरबाद व्हायला त्यावेळी जर आपल्या जवानपणामध्ये म्हणजे एक 9वी-10वीचाच काळ असा असतो 9वी, 10वी, 12वीचा. त्या काळामध्ये जर आपल्याला संगत गुण जर चांगला लागला, तर आपलं जीवनाचं सोनंच होऊन जाते. बरोबर आहे. आणि आपल्या मायबापाशिवाय आपल्याला आपल्या जिंदगीचं चांगलं कुणीच सांगू शकत नाही. व्ह्यूअर्स आणि ट्रेडर्स नीट ध्यान करून ऐका मी काय म्हणतोय. हे मार्केट म्हणजे आपल्या भावना असतात. आता इथं काही घेणं-देणं नाही इथं आपल्या ह्या ट्रेडशी. पण ओव्हरऑलमध्ये माझा अभ्यास आणि माझा एक्सपिरियन्स काय म्हणतो, की बाबा ही प्राइस 0 होण्या अगोदर मला ₹29 द्यावे यानं. चला वरची टार्गेट नका का देईना 3 पट. पण माझा एक्सपिरियन्स काय सांगतो, की बाबा ही सरळ मार्केट बंद होण्या अगोदर बंद व्हायला अजून आपल्याकडे काय टाईम व्हॅल्यू आहे. तुम्हाला अगोदर सांगितले 10 वाजून 19 मिनिटं झाली सर आता. लाईव्ह रेकॉर्डिंग करतोय हा व्हिडिओ. तर आपल्याला आहे ना 11 वाजून 30 मिनिटापर्यंत हे मार्केट चालते क्रूड ऑइलचं. तर त्यानं हे पेमेंट 0 करण्या अगोदर मला मिनिमम हे ₹29 द्यावे त्यानं. ₹29. तर बघूयात तेच काय फाईट करायले ना आपण त्याची ते स्ट्रगल करायले ना. तर एक पिझ्झा बनवायला या ठिकाणी बघा. पिझ्झा म्हणजे जयपूरचा पिझ्झा आपण हे असं मार्क आउट करतोय. त्रिकोण बनविते बघा असं. त्रिकोण म्हणजे कसा मार्क आउट करतो तुम्हाला. हे बघा असा. हे पिझ्झा कधी ऑर्डर केलाय का डिलिव्हरी बॉयकडं?
झोमॅटोचा पिझ्झा हे बघा, 2 स्विंग बनले, 2 स्विंग बनले की असं त्रिकोण मार्क करायचा, लॉक करा. आता हे पॅटर्न कोणतं आहे ते लक्षात येते का तुमच्या? हे बघा, या पॅटर्नचं नाव सांगतो तुम्हाला. हे बघा, ही इंगल्फ केली, ही ग्रीन कॅन्डल आहे ना, ही बघा 9:55 बनली, 5 मिनिट टाइम समोर. ही इंगल्फ केली. इंगल्फ म्हणजे गिळंकृत केली, गिळंकृत. आणि ही मॉर्निंग स्टार बनिला बघा. ही मॉर्निंग स्टार म्हणजे बुलिश पॅटर्न. हा सुद्धा बुलिश पॅटर्न झाला इंगल्फ, आणि हे सुद्धा बुलिश पॅटर्न झाला मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार म्हणजे हा बुलिश पॅटर्न असतो, म्हणजे इथून प्राइस ही वर जाण्याची शक्यता असते. वर जाईलच याची गॅरंटी नाही, पण शक्यता दर्शवते. म्हणजे हाच तुमचा डबल बॉटम झाला. ओके, हे तुमचा डबल बॉटम झाला आता इथं, कारण सपोर्टलाही बनलाय हा पॅटर्न, आणि आपल्या सेटअप नुसार हे 3 पट रिट्रेस बी केलाय 4 रुपयापर्यंत, आणि मग तिथंच तो बॉटम बनवण्याचा प्रयत्न करतोय. आता मग जेव्हा केव्हा याचं ब्रेकआउट होईल, समजा आता ब्रेकआउट ह्याचं 10:40 म्हणजे 20 मिनिटापर्यंत ब्रेकआउट होऊ शकतं 18 रुपयाकडं. चालू आहे ते रनिंग मध्ये, बोलायला आपण. याला काही वेळ लागणार नाही, 18 रुपयापर्यंत 29 रुपयापर्यंत जाणार. एकच कॅन्डल हो, फक्त तुम्ही बघा. तुम्ही म्हणताल मला खरंच काय माणसाने अभ्यास केला असेल. अभ्यास आपण केलेला आहे सर, दिवस रात्र आपण चार्टला बघितले ना, त्याच्यामुळे आपण एवढं सांगू शकतो. उगन हो माय कृष्णा टेलर म्हणतात मला, कपडे फाडून शिवता आणि शिवून फाडता कपडे आपण. झुकेगा नाही साला. पुष्पामधला झुकेगा नाही साला, हे आपली स्टाईल आहे, झुकेगा नाही साला. पुष्पा उगत चंदन चोर आहे, त्याचं काय खरं आहे? पिक्चर मधलं काय खरं असते? नाही ठीक आहे, पिक्चर मध्ये बी थोडंफार खरं राहते, पण त्या पिक्चर मधून आपल्याला खऱ्या गोष्टी काय शिकता येईल, चांगलं काय शिकता येईल. म्हणजे पुष्पाकडून आपल्याला घेण्यासारखं काय होतं? पुष्पा पिक्चर छान आहे, नाव पिक्चरला आपण ठेवत नाही, पण त्या पिक्चर मध्ये मला शिकायसारखं काय भेटलं? गुन्हेगार लोकांना त्याच्याकडून बरंच काही शिकाय भेटते, पण माझ्यासारख्या माणसाला काय शिकाय भेटलं? स्वाभिमान शिकाय भेटला. पुष्पा या कॅरेक्टर मध्ये स्वाभिमान लपलेला आहे. म्हणजे तो झुकेगा नाही साला म्हणतो, सिस्टम पुढे म्हणा किंवा चुकीच्या लोकांपुढे म्हणा. त्याचा पिक्चर तुम्ही नीट आवर्जून बघा पुष्पाचा. त्याच्यामध्ये त्याच्या भावना त्यानं कशा व्यक्त केल्या, भलेही तो गुन्हेगार असू द्या, त्याच्याशी काय घेणं देणं आहे आपल्याला, पण त्याच्यातले गुण, स्वाभिमानाचे गुण काय होते त्या पिक्चर मध्ये त्यानं चांगलं दर्शवले. त्यानं एका दिवसात मुख्यमंत्री बनिला आहे, चंदन चोर असून. कसा बनिला असेल, त्यानं काय पैशाचा विचार केला का? त्याच्या माइंड मध्ये काय होतं बापा, की मला त्याचा अपमान झालता एका ठिकाणी. म्हणजे एका मुख्यमंत्र्याच्या गळ्यामध्ये हार घालायला गेलते की नाही तेव्हा, त्यानं त्याला जवळ सुद्धा येऊ दिलं नाही. चंदन चोर आहेस काय की बाईक हेस म्हणून त्याला दूर ढकललं. दूर ढकलल्याच्या नंतर मग त्याचं काय झालं, स्वाभिमान हे झाला, स्वाभिमानाला त्याच्या ठेस पोहोचली. चला राईट, ओके ओके, ब्युटिफुल, जबरदस्त जबरदस्त. चला चला, ते जाते जाते, जरा दमखा आहे त्याच्याकडे, टाइम व्हॅल्यू आहे. आमच्या सरांसाठी खास व्हिडिओ, कारण त्यांनी आपलं मन जिंकलंय आज. आज कधी नाही ते कोण माझ्या व्हिडिओला कमेंट केली. म्हणजे याच्या अगोदर एका सरांनी केली, पण ते माझ्या ओळखीचे होते. आमच्या दुकानाच्या बाजूचे शेजारी होते. ते माझं दुकान होतं ना मार्केटला, विष्णुपुरीला. तर त्या ठिकाणी त्यांनी समजा इथे ड्युटीला आहेत विद्यापीठला, तर त्यांनी कमेंट केली नाईस म्हणून. पण त्यांचं तेवढं काही वाटलं नाही मला. चला राईट, ब्युटिफुल ब्युटिफुल ब्युटिफुल, वाव, थँक्यू युनिवर्स, थँक्यू, हरे कृष्णा हरे कृष्णा, वाव, ब्युटिफुल, जबरदस्त जबरदस्त, थँक्यू युनिवर्स. हे बघा,
हे असं राहते. हे आहे शेअर मार्केट भाऊ. हे तुमच्या समोर उदाहरण आहे. मी काय इथं व्हिडिओ एडिटिंग केला नाही ना काहीच केलं नाही बघा सर. इथं सगळं तुम्ही मॅसेज केलेला देखील व्हिडिओ इथं रेकॉर्ड झालेला आहे. एवढा प्रॅक्टिकल आणि एवढा रिअल व्हिडिओ, म्हणजे फेक आपल्या व्हिडिओमध्ये काहीच नाही. प्युअर आणि प्युअर मनाच्या भावना, कॅनलस्टिकची सायकोलॉजी इथं आपल्याला फक्कड माहिती आहे आपल्याला. खालीवरी कसं करते, काय करते, किती पैसे टाकले, त्याच्यानंतर किती रिस्क रिवॉर्ड सगळंच मला माहिती आहे. पण माणसाची परिस्थिती म्हणा किंवा टायमिंग म्हणा एवढा गांड उचलत असते की अं, म्हणजे एक वेळ माणसावर अशी येते की बाबा माणूस माहिती असून काही करू शकत नाही. म्हणजे देवाला आपल्या गोष्टी सगळ्या माहित आहेत. सगळंच माहित आहे. देवालाच काळजी आपली. कशी काळजी? समजा आता एक मगाशी मी उदाहरण देऊ लागलो तुम्हाला. हे मार्केट हे चलत राहते. हे माझ्यासाठी काही नवीन नाही. हे बघा रामजी बलरामजी सेटअप बनला होता. मी तुम्हाला माझा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. मला काय म्हणायचं होतं ते लक्षात येईल. तुम्ही जर माझ्या चॅनलला फॉलोअप जर दिलं, तुमच्यामुळे जर माझं चॅनल थोडंसं ग्रो केलं, ग्रो म्हणजे थोडंसं व्हायरल व्हायचं आपल्याला, दुसरं काही नाही. आपल्याला काय तुमच्याकडून काय पैसे घ्यायचे नाहीत किंवा आपल्याला तुम्हाला द्यायचे नाहीत. पण ज्ञान वाटल्याने ज्ञान वाढतं असं म्हणतात. मग ते थोडंसं आपल्याला सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला आहे. कारण का तर जवळचे माणसं तर कोणी किंमत करीत नाहीत. बरोबर आहे. कारण भावकीची जलन तुम्हाला माहीतच आहे. है ना? धंगे साहेब, तुमचं नाव धंगे तेवढं वाचलं होतं बा मी. काय होतं बा नाव तुमचं? एक मिनिट वाचूत आपण. तुम्ही कमेंट एक कमेंट आली बघा. हे वाव सर म्हणून तुम्ही कमेंट केलेली आहे. महेश धंगे सर. ओके. भविष्यात आपली ओळख होऊ शकते. कुठे गेला आपला प्रीमियम? धनगे साहेब, आता केवळ तुम्ही मला कोऑपरेट केलं आणि ॲप्रिशिएट केलं, त्याच्यामुळं मग मी हे तुमच्या आता हे मी पूर्ण म्हणजे माझ्या वरच्या रूममध्ये येऊन बसलो काम करायच्या. तिथं येऊन मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केलोय. म्हणजे जिथं मी काम करतो, कपडे शिवतो, कारण मी घरी काम करत असतो ना, ऑनलाईन माझं काम असतं ह्याचं टेलरिंगचं. दुकान होतं आपलं 10-20 वर्ष झालं मार्केटला, ते बंद केलं आपण. आणि हे मार्केटचा अभ्यास करण्यासाठी स्पेशली मी दुकान बंद करून टाकलं. खरं सांगायचं काय तुम्हाला. तर अजून काय बोलावं बाबा. जे होतं ते सगळं बोलू. आता टार्गेट तर दिलेलं आहे तुमच्या समोरच आहे, पूर्ण व्हिडिओ आहे ना. जवळपास 1.5 घंटा झालं है ना. मग आता मी त्यांना एक मेसेज करतो तुम्हाला आता की बाबा हा व्हिडिओ बघा म्हणून आवर्जून, म्हणजे तुम्हाला फार छान थोडं समजेल. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, मी 70-80% सांगितलेलं आहे. मग असंच तुम्ही बघत राहिल्या, कोऑपरेट करत राहिल्या आपल्याला, किंवा मग तुमच्या 4 मित्रांना सांगा रिअल ट्रेडिंग काय असते ते. तर माझे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली कळून जाईल. मी असं म्हणत नाही की बा माझ्या एकट्याचीच बघा, तुम्हाला ज्यांचे आवडतात त्यांचे बघा, पण सोबतच माझाही व्हिडिओ बघत जा तुम्ही, किंवा मला नेमकं नेमकं काय म्हणायचे है ना. हे शेअर मार्केट म्हणजे काहीच नाही. आपल्या भावना आहेत फक्त. आपल्या भावनेसोबत आपली फाईट राहते. आपला आता आता या ठिकाणी तुम्हाला मी सरळ सरळ सांगितलं होतं की बाबा इथं स्टॉपलॉस जरी खाल्ला खाऊ द्या, एकदा खाईल. मग हे स्टॉपलॉस झाल्याच्या नंतर काय करतात लोक, त्यांच्याकडे पैसे उरत नाहीत. 500-600 रुपये लॉस झालेला असतो. जर त्याला प्रॉपर फॉलो केलं तर 500-600 रुपयाचा लॉस झालेला असतो. आणि आपण इकडे कपडे शिवून बेजार होतो. 2 ड्रेस शिवायला मला 1 दिवस लागते. मग ते त्याचे 1400 ते 1,500 रुपये भेटतात आपल्याला. त्याच्यात ते 200-400 रुपये मेंटेनन्स जाते. बाकी सगळं इतर खर्च काढून मला 800-900 रुपये मिळतात. आणि त्याच ठिकाणी जर मी हे ट्रेड पंच करून जर 700-800 रुपये माझा लॉस जर झाला, तर मग माझा जीव, माझी सायकोलॉजी कशी हिट होईल, हे माझे सुरुवातीचे फेसचे दिवस सांगालो तुम्हाला मी. बरोबर आहे. म्हणजे माझी सुरुवातीचा फेस हे सांगालो मी तुम्हाला. सायकोलॉजी. एक मिनिट हे थोडंसं वाढवतो आपण. हे इथं आहे मुळात, हे टार्गेट आहे याचं आता 37. ओके. तर 29 झाले ना, मग माझा इगो कुठं अडकलता. इगो म्हणण्यापेक्षा
आपली लर्निंग, मार्केटला दिलेला वेळ ते पूर्ण ते ₹29 अडकलतं आपलं आणि मुळात आपल्या सेटअपनुसार ₹37. पण तिथपर्यंत तुमची थांबायची ताकद पाहिजे. कारण का तर बघा हे यानं 29, 30, ₹33 पाशी जाऊन हे अल्गो अशा असतात यांच्यामध्ये हे इन्स्टिट्यूशन म्हणजे कोण? ज्यांच्याकडे पैसा अडका जास्त असतो ते माणसं. ते म्हणजे ते इथं बाय करतात आणि आपल्यासारखे ट्रेडर लोक नवीन माणसं आता माझ्यासारखं तर करीत नाही या ठिकाणी बाय. आपण इथं बुडालाच पकडलेलं आहे याला बॉटमला. तर काय म्हणायचं तुम्हाला? हा, मग आता हे फर्स्ट टार्गेट याचं ₹29 असल्यामुळं मग हे सेलर काय करते, त्याचा अल्गो असा राहते की हे इथं 29ला आले की काचकुने खाली मारते, म्हणजे लगेच तुम्हाला एक 4-5 पॉईंटचा लॉस दाखवते. म्हणजे बिगिनर लोकांकडून, आपल्यासारख्या रिटेलर लोकांकडून पैसा ते म्हणजे आपला ट्रेड फोमोमध्ये आणून आपला ट्रेड हिसकाटून कसं घेतात ते ही कॅन्डलस्टिक सांगते आपल्याला. तेच कॅन्डलस्टिकचा ओपन, हाय, लो, क्लोज हे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे काम करतात ना. मग त्यासाठी तुम्हाला ह्या मार्केटला जर जिंकायचं असेल तर प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय असते हो, तुमचा जे एक्स्ट्राचा जे पैसा आहे त्याच्यावरच रिस्क मॅनेजमेंट करायची, म्हणजे जेणेकरून तुमचा स्टॉप लॉस जरी झाला किंवा पैसे झिरो जरी झाले तर तुमची सायकोलॉजी हिट होणार नाही. हिट होणार नाही म्हणजे तुमच्या जीवनावर परिणाम होणार नाही. आता एक मागं मी एक बातमी आपल्या युट्यूबला आलती आपल्या बघा, 2 कोटी रुपयाचा कुठेतरी लॉस केला प्रिन्सिपल माणूस तो. खरंच पाहायला गेलं तर सरकारी ड्युटीवाल्यानं या शेअर मार्केटच्या नादी लागू नये. हा, इन्व्हेस्टर होऊ शकते तो, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तर चुकून नादाला लागू नये त्यानं. का बाबा, ह्या ऑप्शन ट्रेडिंग मध्ये असं 24 तास हे बघावं लागते, काय म्हणतात, चार्ट बघावं लागते 24 तास. असं म्हणजे आपण पोझिशन कुठं घ्यायला, आपला स्टॉप लॉस काय निघालाय, किंवा मग प्रॉपर त्याचा जर एखादा सेटअप असेल तेव्हाच तो करू शकतो ट्रेडिंग, गव्हर्नमेंट ड्युटीवाला असो किंवा कोणताही इतर कोणता माणूस असो. पण माझ्या हिशोबानं आणि माझ्या अनुभवानुसार सरकारी ड्युटीवाल्यानं किंवा कोणतेही गव्हर्नमेंट ड्युटीवाल्या माणसानं हे ट्रेडिंग एक चुकून करू नये बघा. चांगला सुखाचा संसार याच्यात बर्बाद होऊन जाते. का तर ह्याला आपण भरपूर एवढा एवढा वेळ दिला आहे की सॅक्रिफाईस माझं अर्ध जीवन ह्याच्यासाठी मी केलेलं आहे बघा. त्याच्यामुळं आता मला ह्या मार्केटचं काय वाटत नाही. आणि आज ना उद्या मी ह्याच्यामध्ये ते विहिरीमध्ये पावरा टाकून पाणी काढतात बघा, त्याप्रमाणे मग एक दिवस असा येईल की याच्यामध्ये मी 5ची मोटर टाकील आणि पाणी उपसेल ह्या मार्केटमधून. एवढी ताकद आहे आपल्यामध्ये आता. पण आपली वेळ आली नाही अजून. वेळ आल्याच्या नंतरची गोष्ट आहे ती. आपला टाइम आहे का म्हणतात ना, आहे का नाही, आपण हाणायचा तो. फावर म्हणू. ठीक आहे, मला आज कसं काय एवढं बोलणं सुचालं की काय मला माहित नाही, पण ठीक आहे, वाटलं कुठं एक आपल्याला कोणतरी कोऑपरेट केलंय किंवा आपल्या भावना कोणतरी समजू शकते बा माणूस, म्हणून हा व्हिडिओ रेकॉर्ड करणं आहे बस. बाकी उद्देश काहीही नाही. आता 10:34 झालेत. हे झाल्याच्या नंतर माझा व्हिडिओ कट केला की तुम्हाला कमेंट करतो, आणि हा सुद्धा तुम्ही व्हिडिओ आवर्जून बघा. याच्यामध्ये बरीच सायकोलॉजी सांगितलेली आहे, म्हणजे रिअल जीवनाची सायकोलॉजी सांगितली तुम्हाला. तुम्हाला पेड कोर्सेसमध्ये किंवा पेड ऑनलाईन क्लासेसमध्ये देखील मार्केटच्या एवढं फोडून तर कोणी सांगत नाही बघा. आणि मला मनाला कसं काय वाटलं की बा आपल्या भावना आपण थोड्या आज मोकळ्या करूयात बाबा, कोणीतरी आपल्याला ऐकणारं भेटलंय, है ना. तुम्हाला जर मजा येत असेल ऐकायला तर फार छान गोष्ट, कमेंट करत जा तुम्ही. तुम्हाला हळूहळू तुमच्या जीवनातले प्रश्न काही पडले असतील तेही विचारा आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आहे ना. भविष्यामध्ये तुमची माझी चांगली ओळख जर झाली तर मी माझा तुम्हाला नंबर देईल, मोबाईल नंबर. काही अडचण असेल तर फोन करीत जा. आपल्याला काही अडचण नाही तुम्हाला बोलायला. आता भलेही तुमची माझी ओळख नाहीये, पण तरी तुम्ही माझ्यावर जो ट्रस्ट दाखवला आपल्या चॅनलच्या माध्यमातून, बस ते ट्रस्टच माझ्यासाठी काफी आहे तुम्हाला बोलण्यासाठी. इथं माझा कधीही इगो आडवा येणार नाही की बाबा मी मोठा होईल आणि तुम्हाला बोलणार नाही असं तसं. त्या डोक्यातल्या गोष्टी येतात त्या काढून टाकायच्या. ते गैरसमज असतात माणसाचे. म्हणजे आपली जशी बुद्धी
काम करते किंवा एक विचार क्षमता म्हणजे आपण जे स्वप्न बघतो ते साकार करण्यासाठी आपण काय करू शकतो? ते स्ट्रगल म्हणजे खरी मेहनत. बरोबर आहे का? नाही माझं कुठं चुकत असलं तर तुम्ही बिलकुल सांगा कमेंट करून मला. आता हे फक्त बघायचं आहे आपल्याला हे जाते का नाही ₹37 ला. ह्याच्यामुळे मग काय होते अजून व्हिडिओ वाढते बहुतेक. म्हणजे व्हिडिओची लेंथ वाढेल आणि ते अपलोड करायला थोडासा वेळ घेईल. मग ते 11-12 वाजता तुम्ही बघताल, नाही बघताल किंवा उद्या बघताल, केव्हा तरी बघतालच. बघणारी माणसं केव्हाही बघते त्याचं काय. पण मला बी आता घसा कोरडा पडला ना बोलून बोलून. आहे ना, मी तरी किती वेळ बोलू आता. सगळंच एका व्हिडिओमध्ये कसं सांगू तुम्हाला हा? है ना, मला बी त्रास व्हायला घशाला बोलून आता. पण एवढं म्हणायचंय मला थोडस बघा लाईव्ह मार्केट मध्ये चार्ट बघा, ट्रेड न करता बघा वाटल्यास. बाथरूम आलो. बाथरूम लागलो. काय करणार आता, व्हिडिओ ऑनलाईन चालू आहे ना त्याच्यामुळे ते कट करायचं आहे मला. कारण आपले व्हिडिओ एडिटिंग बिडिटिंगचे काही नसतात, जे आहे ते रिअल आहे, प्रॅक्टिकल आहे, ओरिजिनल आहे. कारण कोणी देऊन घेऊन नाही मला. बरोबर आहे की नाही? विपर्स अँड ट्रेडर्स पागल व्हावं लागतं याच्यात, पागल पागल झाल्याशी मार्केट तुम्हाला वाट देणार नाहीच. त्याच्यात आपण पागल आहे. तेरे नाम ओ चार्ट राणी, ओ चार्ट राणी, मार्केट की तू महारानी. ओ चार्ट राणी. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, कंटिन्यू केलाय तसा व्हिडिओ. सायकोलॉजी म्हणजे काय? युट्यूबला आतापर्यंत कधी ऐकले का तुम्ही? सायकोलॉजी सायकोलॉजी नुसतेच म्हणत राहतात सगळे सायकोलॉजी. काय सायकोलॉजी? सायकोलॉजी म्हणजे आपलं डोकं, आपल्या डोक्यातले विचार. डोक्यातले विचार, आपल्या डोक्यात काय विचार चालू आहेत. समजा कुणाबद्दल आपले चांगले जर विचार असतील तर आपलं चांगलं होऊ शकतं. कुणाबद्दल जर आपले वाईट विचार असतील तर वाईटच होणार आहे. मग तसंच या ठिकाणी फिअर आणि ग्रीड काम करतं. मार्केटमध्ये दोनच गोष्टी काम करतात. माणसं 4 राहतात. एक राहतो कॉल रायटर, एक राहतो पुट रायटर, एक राहतं कॉल बायर, एक राहते पुट बायर. म्हणजे 2 माणसं बायर असतात, एक कॉल बायर असते, एक पुट बायर असते. आणि 2 माणसं सेलर असतात, एक कॉल रायटर रायटिंग करणारा, एक पुट रायटर असतो. हे कॉल रायटर आणि पुट रायटर हे दोघं जण दोस्त राहतात. आता कधी कधी मार्केट काय असते, साईडवेज असते बघा. साईडवेज म्हणजे कसं राहते, दाबादाबी करतात. ते 2 माणसं एकच होतं. आता तुम्हाला काय माहित आहे बाबा हे पुट रायटर आहे का हे कॉल रायटर आहे? पण एक माणूस देखील कॉल बी शॉर्ट करून बसू शकतो आणि पुट देखील शॉर्ट करून बसू शकतो. मग त्या माणसाच्या हातात राहिलं ना मार्केट कुणकडे खालीवरी न्यायचं. पण ऑप्शन बायरच्या हातात काय आहे? त्या दोन्ही माणसाकडे आहे की बाबा ऑप्शन आपल्याला इकडं मार्केट याच्या खाली जाऊ द्यायचं नाही, याच्या वरी जाऊ द्यायचं नाही. पण ऑप्शन बायरच्या हातात काय? प्युअर फक्त त्याचा सेटअप आहे. जो काही त्यांना अभ्यास करून केलेला आहे. आणि त्यांनी जिकडं मार्केट नेणार आहेत, खाली नेऊ की वरी नेऊ. मग त्यांचा सेटअप आपल्याला पकडता आला पाहिजे. तेच तुम्हाला बघून, 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 बघून कळून जाईल ऑटोमॅटिक मार्केटमध्ये. आता ते आपण म्हणलो होतो इकडे 37 कडे जाईल ते. भलेही नका देऊ द्या टार्गेट, जाऊ द्या त्याला. काही घेणं-देणं नाही. पण आपल्या नियमानुसार हा 4चा प्रीमियम आपला 29 कडे अडकला आहे. म्हणजे तुमचा
400 रुपयाचा प्रीमियम तुम्हाला पॉइंट किती भेटलेत? रिस्क रिवॉर्ड रेशो असा काढा तुम्ही आता. हे 4 20, 4 सक्क 24, 4 सत्ता 28, 4 आठ 32 आणि 33चा हाय मारलाय ना 33. हो 33 रुपयाचा. हे इथं 33चा मारलाय बघा हाय. तर 4 आठ 32 म्हणजे 8 पट पैसे झाले. 4 आठ 32 म्हणजे 4 1 4 4 2 8 3200 रुपये म्हणजे 400चे तुमचे 3000 रुपये झाले साहेब. 400चे 3000. आता 400 रुपये टाकून देखील मी इथं करू शकलो असतो. पण मला करायचं नाही. माझा मूडच नाही ट्रेडिंग करायचा. माझा मूड होता फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचा. दुपारी बी आज एक पाहुणा आला होता. त्याच्या देखत आपण व्हिडिओ तयार केलता आपण. ते बी तसंच झालं. कारण का तर मी सध्या ट्रेडिंग मनात आलं तर तसं करतो. नाही तर करीत बी नाही. मग मनात आलं तर कधी व्हिडिओ बी रेकॉर्डिंग करतो मी. आणि तसं सांगत बी असतो, की बाबा आपण ट्रेड करत असल्या तर इकडे टॅबलेटमध्ये घेतलाय किंवा मग मोबाईलमध्ये केला ते केव्हा दाखवतो. किंवा मग मी सरळ सांगत असतो हा पेपर ट्रेड आहे काय की आहे. ओके. म्हणजे एक असं उदाहरण तुम्हाला द्यालो मी. पण माझ्या प्रॉफिट आणि लॉसशी तुमचं काही घेणं-देणं नसून आहे. तुमचं म्हणण्यापेक्षा कुणाचंच काही घेणं-देणं नाहीये. आहे ना? एक कुठेतरी हिंट भेटली मला, की बाबा आहे ठीक आहे. एक सांगायला काही हरकत नाही. चला उशीर होते. जाऊ द्या आता याला कुठे बी. आपलं जे सांगायचा उद्देश होता आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायचा उद्देश होता ते तुम्हाला बोललोय मी. आणि बहुतेक मी तुमच्यासाठीच हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असेल कदाचित. एक देवानं म्हणा किंवा एक निसर्गानं म्हणा, ते माझ्या तोंडातून ते बोलायला लावलेत. कदाचित तुम्ही संकटात असाल किंवा मग कुणाच्या तरी शोधात असाल किंवा खरं सांगणार म्हणजे एक तुमची इच्छाशक्ती झाली, की बाबा करतंय तर काय करतंय मार्केटमध्ये काम. मग ते माझ्या रूपानं म्हणा, देवानं पाठीलं तुम्हाला तुमच्याशी संपर्क करायला वाटल्यास. असंही समजू शकता. कारण का तर जीवनामध्ये कुणाच्या जीवनामध्ये जर बदल घडायचा असेल तर एक देव त्याला असं पुढे ढकलत राहते. थोडं संकटामध्ये टाकते आणि त्या संकटामधून जर माणूस सावरायचा प्रयत्न करून जर शिकायचा प्रयत्न केला, तर त्याला बिलकुल देव मार्गदर्शन करते. फक्त देवावर तुमचा विश्वास पाहिजे. जसा आमचा आहे. ओके. देव म्हणजे आता तिथं कास्ट मॅटर करत नाही किंवा जात धर्म कोणता मॅटर करत नाही. तुमची भक्ती एक कोणत्या गोष्टीवर आहे, श्रद्धा कोणत्या गोष्टीवर आहे. तुम्ही कशावर बी लावा. फक्त ती मेहनतीनं लावा. म्हणजे एक तुमचं एक हे पाहिजे स्वतःचं असं गट्स, की बाबा नाही आपण करू शकतो. है ना? चला गुड नाईट. म्हणजे आता बराच वेळ झाला त्रास व्हायला आता बोलून. माझी झोपायची वेळ झाली आता. हे अपलोड करावं लागते ना, ते बी एक 10-5 मिनिट लागतील आता. गुड बाय. तर हे अशा प्रकारे मी थोडं समजून सांगितलेलं आहे. बघत राहा आमचे व्हिडिओ. आमच्या चॅनलचं नाव आहे प्राइस अँड टाईम अनालिसिस ट्रेडर. प्रेमानं आम्हाला कृष्णा टेलर्स देखील म्हणतात. काही जण किरीस म्हणतात. किरीस. काही जण बरेच काही नावं ठेवलीत माझी आता काय सांगावं तुम्हाला. ते आता विरोध हसण्याचा विषय झाला. पण आपला त्याचं काही वाटत नाही. ओरिजिनल ब्रँड आपला कृष्णा टेलर्स आहे बस. ओके. चला गुड बाय. गुड नाईट. शुभरात्री. रामकृष्ण हरी.